आपण त्यांना समज. हॅलो, 1 मिनिट थांबा. नमस्कार नमस्कार सभी को। आप सभी का स्वागत है हेलो। आज इस प्रोग्राम में जिसका नाम है दिव्यांग जन संवाद ऑनलाइन। ये कार्यक्रम रोज सुबह 7:30 बजे शुरू होता है, जिसमें महाराष्ट्र प्रदेश के 36 जिलों के अलग अलग जिलों से तथा गांव से तथा तालुका लेवल पर दिव्यांग मित्र यहाँ जुड़ते हैं। आज का 244 नंबर का ये ऑनलाइन दिव्यांग जन संवाद कार्यक्रम है, जिसमें 21 के जो दिव्यांग है 21 प्रकार के जो दिव्यांग है, इन तमाम दिव्यांगों की समस्या इस कार्यक्रम में सुनी जाती है। अब ये समस्या इनकी जरूरी नहीं कि शासकीय लेवल पर ही हो, खाजगी लेवल पर, पर्सनल लेवल पर भी अगर उनकी कोई समस्या है तो उनको सुनी जाती है, उस समस्याओं को सुना जाता है। और सिर्फ सुना ही नहीं जाता, तो उस पे उस समस्या का निराकरण कैसा किया जाए, इसे आखिरी लेवल तक इसके लिए प्रयास किया जाता है। इस मंच के माध्यम से कोशिश यही रहती है कि आपकी समस्या अभी के अभी तुरंत ही उसका निवारण किया जाए। और उसके लिए बहुत बार आप देखे होंगे कि हम तुरंत यहाँ से अधिकारियों को फोन लगाते हैं, उनसे विनती करते हैं और हमारा काम करके देने के लिए उसको हम विनती करते हैं। ये सभी मुमकिन इसलिए हो पा रहा है कि महाराष्ट्र के बहुत से अनुभवी दिव्यांग मित्र, भारत देश के अनुभवी दिव्यांग मित्र इस मंच पर आके गाइडेंस करते हैं, और इसी गाइडेंस के चलते ये जो संवाद है ये दिन ब दिन बहुत प्रसिद्ध होते जा रहा है, प्रचलित होते जा रहा है। और अभी इस संवाद की खासियत ये भी हो गई है कि इस संवाद के माध्यम से बेरोजगारी दूर करने का भी प्रयास किया जा रहा है। अब बेरोजगारी दूर करने का प्रयास मतलब इस संवाद के माध्यम से हम दिव्यांग मित्रों को घर बैठे हुए जॉब देने की कोशिश कर रहे हैं। ये एक छोटा सा प्रयास है हमारा दिव्यांग जन संवाद फाउंडेशन की ओर से। जो गरजू दिव्यांग है, जो सही में कुछ करना चाहते हैं, अपनी लाइफ में आगे बढ़ना चाहते हैं, उनको ट्रेनिंग देकर अलग अलग क्षेत्र में कैसे आगे बढ़ा जाए, ये हमारा प्रयास है। इसका जो ट्रेनिंग है ये रोज सुबह 9:30 बजे रहेगा। 9:30 से 10 ये इंटरव्यू सेशन रहेगा, और 10 से 12 ये ट्रेनिंग का कालावधि रहेगा। इस ट्रेनिंग में कोई भी व्यक्ति ज्वाइन नहीं कर सकता है, उसको पहले एक स्टेप से पार करना पड़ेगा, वो है इंटरव्यू ट्रेनिंग। इस इंटरव्यू ट्रेनिंग में यदि वो सिलेक्ट हो गया तो ही वो आगे जा पाएगा, क्योंकि ये जो काम है ये डिजिटल से रिलेटेड है, और आप देखते हैं डिजिटल जमाना है। इसीलिए मेरा प्रयास शुरू से यही रहा है कि आप तमाम लोगों को मैं डिजिटली सक्षम करूं, क्योंकि आपने देखा है कि घर में कोई अगरबत्ती का काम करता है, कोई कुछ बनाता है, कोई कुछ बनाता है, लेकिन इन चीजों से आपके जीवन में राज्य स्तरीय लेवल पर कोई बदलाव नहीं आता है। कोई बड़ा काम नहीं हो रहा है। और मैं चाहता हूं कि दिव्यांग लोगों ने कुछ ऐसा करके दिखाना चाहिए इस समाज को, इस दुनिया को, कि वो भी पूरी दुनिया हमको याद रखे। इसीलिए ये कोशिश हमने की है, और ये कोशिश को हमें भरघोष प्रतिसाद मिल रहा है। कल एक ग्रुप में लिंक शेयर हुआ था,
कल एक ग्रुप में लिंक शेयर हुआ था, आप यकीन नहीं करेंगे, मात्र 2 घंटे के अंतराल में देणार आहे नाही का 230 230 फॉर्म हमें यहाँ पर प्राप्त हुए। तिथं पण गेलं म्हणजे तेच सांगतो तुम्ही त्याला तो इसका मतलब यहाँ से आप समझ जाइए कि कितने जॉब की जरूरत, रोजगार की जरूरत दिव्यांग क्षेत्र में है। और एक छोटा सा प्रयास दिव्यांग जन संवाद फाउंडेशन की ओर से हम पूरे भारत देश में कर रहे हैं। अब देखते हैं इस प्रयास में हमें कितना यश मिलता है। आप सभी लोगों का साथ ऐसा ही बना रहे, यही अपेक्षा है। आइए इस कार्यक्रम को हम शुरुआत करते हैं और नियमित रूप से जो सवाल लेते हैं उन सवालों को स्टार्ट करते हैं। कुल मिला के 7:30 बजे से अभी तक 50 लोग आप जुड़ चुके हैं। देखिए ये संख्या कैसे बढ़ रही है। विश्वास है कि आने वाले 1 साल में ये संख्या, इस संवाद में रोज के 500 दिव्यांग जुड़ेंगे। रोज के 500 दिव्यांग जुड़ेंगे, मुझे ये विश्वास है आने वाले 1 साल में। आपका ये विश्वास मुझ पर बनाए रखने के लिए और इस संवाद पर बनाए रखने के लिए पूरे मंच की ओर से मैं दिव्यांग भाइयों का और समाज का शुक्रिया व्यक्त करता हूँ, जो इस समय हमें फेसबुक पर लाइव देख रहे हैं। ये कार्यक्रम आप यूट्यूब पर भी देख सकते हैं। तो बहुत बहुत धन्यवाद। चलिए स्टार्ट करते हैं आज का ये संवाद। बोलिए, कौन बोलना चाह रहा था? काफी देर से आप बात कर रहे हैं। श्रीकांत करके है। हॅलो, मला सर ते व्हीलचेअर पाहिजे होती सर. थोडा जॉब लागलाय सर मला. हॅलो हॅलो. हाँ जी, एक सेकंड भैया, क्या हो रहा है जरा ये समझ लीजिए। ये श्रीकांत जो है, कृपया मुझे आपसे विनंती, मैं बार बार कर रहा हूँ कि आप फोन को छेड़छाड़ मत करिए। आपका फोन अनम्यूट हो रहा है और यहाँ पर डिस्टर्ब हो रहा है। आपकी जब बारी आएगी हम आपको बोलने का मौका देंगे। हाँ गौरव जी बोलिए। तर मला नाही का एक जॉब लागलेला आहे. माझे रिलेटिव्ह आहे. एक ॲनिमेशनच्या थ्रू मला जॉब लागलेला आहे तो. तर मला व्हीलचेअरची गरज होती सर. मी आणि दर रविवारी मी तुम्हाला आपलं हे अटेंड करायला येऊ शकतो. मीटिंगही अटेंड करायला येऊ शकतो दर रविवारी. तर मला व्हीलचेअर दिली का सर? जमेल का सर व्हीलचेअर? नहीं, आप कौन, कहाँ से बोल रहे हैं, क्या बोल रहे हैं, मुझे थोड़ा डिटेल बताइए। मी बर्डीचा रहिवासी आहे सर पहिलेपासून. आप परमनंट ऍड्रेस बर्डीचा. आपने इसके पहले ज्वाइन किया है? आपने पहले ज्वाइन किया आता ये संवाद? महाल मध्ये राहायला आहे सर. आपने ये संवाद ऑनलाइन इसके पहले ज्वाइन किया है क्या? हाँ सर, किया था एक बार. कब किए थे? 23 या 25 तारीख को किया. 20. अच्छा गौरव, कौन सी तारीख को ज्वाइन हुए थे आप? मैं 27 को ज्वाइन हुआ था सर. 27. 27 को तो संवाद था ही नहीं। 27 अप्रैल की बात कर रहे हैं क्या? 23 या 23 को शायद हुआ था सर. ऑनलाइन ज्वाइन हुए थे? याद नहीं आ रहा बराबर मुझे. याद करके बताओ मुझे, मैं आपका वेट कर रहा हूँ। हाँ सर. चलिए नेक्स्ट कौन है बताइए। हेलो. हाँ बोलिए। सर मी वीडियो ऑन करिए अपना। हेलो हेलो. 1 बाय 1 मंच पर होगा भाई, जरा बीच में ऐसा शांत रहिए, सबके साथ बात होंगी। बोलिए, सुभाष टाकलकर, टाकलखेडे। सर मी सुवर्ष टाकळखेडे बोलत आहे मोप्यावरनं. कहाँ से बात कर रहे हैं? मोपा, तहसील कडमेश्वर, डिस्ट्रिक्ट नागपूर. मोहपा। मी या अगोदर बी तुमचा कार्यक्रम जॉईन केलेला. तारीख बताइए। आता तारीख मला माहित नाही, पण त्यामध्ये शायद तारीख याद आपला करके लिख रहे हैं। 7वा किंवा 8वा
सेशन होता तो स्टार्टिंगचा. आपके पास में अभी 1 घंटा है, तारीख याद करिए, मुझे रजिस्टर देखना पड़ता है। देखिए मेरे पास कितने रजिस्टर की लाइन लगी है, मैं डबल हेलो रिकॉर्ड आपका लिख नहीं सकता, मुझे माफ करिए। हेलो सर। आप हम यहीं पर है, कहीं नहीं जा रहे, आप तारीख याद करिए। मैं रोज के प्रोग्राम में कम से कम 15 बार बोलता हूँ कि तारीख को याद रखना है, हर तर किसी सर को। ते सर हॅलो ऐका ना सर, माझी मागची जी समस्या होती ते सॉल्व्ह झालेली आहे, त्याबद्दल मला आता काही हे नाही आहे. पण आपको नहीं है माझी ना, आता लेकिन एक हमको है। आपको बात को समझिए सुभाष जी, आपकी पिछली समस्या सॉल्व हो गई तो हमको भी उसका एप्रिसिएशन चाहिए। हो हमको सर, पता होनी चाहिए आतापर्यंत कि मी आप शायद तारीख मागच्या बताइए। महिन्यात तारीख सांगू का? नहीं, हाँ एक तारीख मिनिट. बताइए प्लीज, क्योंकि मैं अं, अगर मैं ऐसा ही करते रहूंगा तो मुझे डबल डबल लिखना पड़ेगा, समझिए बात को। यस, नेक्स्ट हेलो सर। बताइए। हेलो, सावळे बोलतोय सर। सभी लोगों से विनती है कि अगर कोई डबल ज्वाइन हुआ है तो आप अपनी तारीख याद करके ही बात करिए, क्योंकि इस मंच पर दिन ब दिन, देखिए अभी 54 लोग हो गए, दिन ब दिन मंच पर लोग बढ़ते जा रहे हैं, तो आपको तारीख याद रखना बहुत जरूरी है। मैं कितनी बार डबल रिकॉर्ड लिखूंगा, है कि नहीं, आप समझ सकते हो, और आपने हॅलो सीखना भी चाहिए। सर, बत- बताइए हेलो कौन बोल रहे हैं? हेलो सर। हेलो। हाँ बोलिए। हा सर, जामनेरून बोलतोय सर, साबळे। हेलो। हाँ बोलिए बोलिए। हा सर, तुम्ही जे आपले दिव्यांगांचे आपल्याला ते ई रिक्षासाठी मला यादी करायची सांगितली होती ना, हाँ हाँ, त्याची ते मी 17 दिव्यांगांची यादी केलेली आहे तयार. वेरी गुड। हा, तर असे तर आपल्या इकडं म्हणजे भरपूर दिव्यांग येते, पण मग काही लोकांचे वय कमी आहे, काहींचे म्हणजे टक्केवारी कमी आहे, त्याच्यामुळे त्यांचे ते नावे सिलेक्ट करून मी यादी तयार केलेली आहे सर. तर बहुत तुमचे बढ़िया। मग तुमच्या ग्रुपवर टाकायची का ते, का नंबरवर मेरा टाकायची फोन कशाला? है, मैं अभी फोन लगा के लाइन अप करा देता हूँ, एक सेकंड। हा. हॅलो हॅलो आम्हाला दुसरं कंप्लीट होऊ द्या ना बोलणं. कुणाला बोलते तर माझं तर हॅलो, हा हॅलो हॅलो. ती जी ई हॅलो रिक्षाची आणि बॅटरी चलित सायकल स्वयंरोजगारची जी आपण लिंक तयार हॅलो केली आहे, इथे हिरो दाखव. हॅलो पुन्हा यार काही कळत नाही। हाँ, अरे शांत रहा ना, हॅलो 2 मिनट, वन बाय वन बात करेंगे ना भैया, वन बाय वन बात करेंगे, शांत रहिए जरा। रोज का मंच है, आपका मंच है, प्लीज समझिए। तर त्यामध्ये जे आहे रेफरन्स सुद्धा ऍड करून घ्या तुम्ही। हॅलो, हॅलो. आपण ते काल जॉब बद्दल चे केलं होतं, ई रिक्षा मोटराईज सायकल जे लोकांना पाहिजे आहे दिव्यांगांना पूर्ण महाराष्ट्रातील, तर कोणत्या जिल्ह्यातून आलेलं आहे ते ते आपण केलं ऍड। त्याच्यामध्ये रेफर रेफर कोणी केलं, कोणी सांगितलं त्यांना त्या माहिती ई रिक्षाबद्दल, त्यांचं नाव आणि त्यांचा मोबाईल नंबर रेफरन्स घेऊन घ्या। आणि होत असू शकेल तर ते पॉसिबल असेल तर 10 वाजतापर्यंत आपण शूट करून देऊ, 10 साडे 10 पर्यंत। चालेल, हो, करा करा, ओके ओके, रेफरन्स करून घ्या, कोणी सांगितलं मराठीत लिहा असं, आणि त्यांचा मोबाईल नंबर टाका, म्हणजे आपल्याला रेफरल माहिती होऊन जाईल। ओके सर, एक 10 साडे 10 11 पर्यंत आपण ते शूट देऊ लिंक तुम्हाला। तर तुम्ही बर. जे स्वतः पर्सनली जे आता फॉर्म गोळा केलेले आहे हा. ते करून तुम्ही तुमच्याकडे ठेवा, बर. आणि ती लिंक त्या लोकांना पाठवून द्या। बर. ती जी तो गुगल फॉर्म आहे त्यामध्ये रेफरन्स राहील, तुमचं नाव आणि मोबाईल नंबर टाकायला सांगायचं, म्हणजे आपल्याला माहित पडते की तो कॅन्डिडेट कोणाकडून आलेला आहे। तशी मग बरोबर. आम्ही यादी ऑफिसमधूनच बायफरगेट करून घेऊ, तुमच्याकडे पण राहील आपल्याकडे पण राहील, आपण मॅच करून मग पुढे वाढून जाऊ, ठीक आहे। म्हणजे आपल्या त्या लिंकवर माहिती भरायची का सर ते? हा, लिंकवर माहिती भरायची, म्हणजे सगळ्यांचा प्रॉब्लेमच सॉल्व्ह होऊन जातो तो। चालेल चालेल, लिंक पाठवून द्या तशी आम्हाला. बस एक आज 10:30 11 पर्यंत लाईन अप करून घ्या तुम्ही। चालेल चालेल, काय हरकत नाही सर, धन्यवाद. धन्यवाद, बाकी ठीक आहे सगळं? हो ठीक आहे सर, बाकी सगळं ठीक आहे. चला छान, हाँ सर। धन्यवाद हा। धन्यवाद. सर मैं कुछ बोलना चाहता हूँ सर। हाँ, बोलो भाई। मैं वेस्ट बंगाल से हूँ। वेस्ट बंगाल से हो, पहली बार जुड़े हो क्या?
नहीं, मैं तीसरी टाइम जुड़े हूँ आपसे, आपके साथ। पहली तारीख बताओ। पहली जो आपके बर्थडे थे ना उस दिन। मेरे बर्थडे के दिन में कोई प्रोग्राम नहीं था। नहीं, प्रोग्राम नहीं था, मैं ऐसे ही जुड़े था आपके प्रोग्राम में। नहीं, आपका रजिस्ट्रेशन किया है क्या? हमने लिखा है आपके नहीं बारे नहीं में नहीं 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 नहीं, रजिस्ट्रेशन नहीं किया। मैं पहली बार आपको देखे तो दिव्यांग भाई से है, मैं भी दिव्यांग हूँ, इसलिए मैं जुड़े हूँ। पहली बार ठीक है। वेस्ट बंगाल से, आपकी मालदा माहिती से। मैं लिख लेता हूँ, ठीक है। हाँ आपकी माहिती लिख लेता हूँ, आप कृपया उसका ध्यान रखिए आगे। ठीक है। बताइए, पूरा नाम बताइए आपका। मेरा पूरा नाम विवेकानंद शाह। विवेका विवेकानंद भी आई दिए होगा, ठीक है सर। विवेकानंद शाह। हाँ, मैं आपको व्हाट्सएप में भेजा था। नहीं नहीं, कोई बात नहीं है, मैं जितना पूछता हूँ उतना बताओ, फिर आपकी समझ से सुनते हैं। ठीक है। व्हाट्सअप उतना नहीं देखना होता भैया। ओ ठीक है ठीक है। परसेंटेज कितने बताइए? 50। 50। क्या प्रकार है? क्या बोला? प्रकार क्या है दिव्यांगों का? ओ, टाइप क्या है आपका? मस्कुलर डिसेबिलिटी। मस्क्यूलर डिसेबिलिटी। हाँ। मस्क्यूलर डिसेबिलिटी, हाँ। स्टेट कौन सा है आपका? वेस्ट बंगाल, मालदा। वेस्ट बंगाल। हाँ, मालदा। वेस्ट वेस्ट बंगाल। डिस्ट्रिक्ट क्या है? मालदा। मालदा। हाँ, MALD है। मालदा। और तालुका, तहसील? तहसील मतलब? तहसील मतलब ब्लॉक। ब्लॉक गाजोल। हाँ, गाजोल। काजोल, काजोल। गाजोल गाजोल। GAZOL। GA ZOL। जे जेड ओ, जेड जेड फॉर जेबड़ा। हाँ जे ZOL। हाँ, एल, हाँ JOL। गाजोल। काजोल। अच्छा। गाजोल मालदा। आपके गांव का नाम? गाँव का नाम है मेरा गाजोल ही है, किंतु मेरा घर जहाँ है रांगाभीटा घुसपारा। ठीक है, ठीक है। मोबाइल नंबर रांगा बताइए आपका। 8250 8250 1300 1300। 82। उम्र क्या है आपकी? 39। 39 एज है आपके। एजुकेशन क्या है? एजुकेशन अब तक 8 पास हूँ, किंतु कंप्यूटर में थोड़ा नॉलेज बहुत है। कंप्यूटर का अच्छा नॉलेज है? हाँ, कंप्यूटर जो ऑनलाइन जो होता है बस सब कुछ पता है मुझे। मैं कंप्यूटर 10 साल से चला रहा हूँ। अरे वाह वाह। कंप्यूटर का आपको नॉलेज है, चलिए बढ़िया हो गया ये तो। अभी बताओ, क्या चाहते हो आप हमसे? बताइए। वेस्ट बंगाल से आप हो, मालदा आपका जिला है, बताइए। ऐसा काम का दिक्कत है, जो आपने जो देखा है आपसे जो ऑनलाइन जो काम कराते हो, इसलिए मैं बहुत देखा है, इसलिए मैं वहाँ पर जुड़ना चाहता हूँ काम करने के अभी लिए। देखिए भैया, काम का विषय ऐसा है कि हम लोग जो ये जो योजना हम चला रहे हैं, हाँ। ये महाराष्ट्र के लिए है। और हाँ। फिलहाल तो महाराष्ट्र के लिए है। महाराष्ट्र के लिए है, लेकिन इसमें ऐसा है कि अगर हमें कोई सेनापति मिल जाए वेस्ट बंगाल में। हम्म। सेनापति मतलब समझते हो ना? हाँ हाँ, समझते हो सर। क्या होता है बताओ। जो जो जिसमें जो टैकल करना है सब लोगों को, वैसा ही। हाँ, नेतृत्व कर सके और दिव्यांग की मदद कर सके। हाँ, मैं ऐसा तो अगर यहाँ पर। हमको नेतृत्व मिलता है तो हम हम्म, उसको भी चांस दे सकते हैं। जैसे आपने कहा कंप्यूटर का नॉलेज बहुत है, तो मुझे खुशी हाँ हुई। हाँ। लेकिन आप सेनापति अगर नहीं है और सैनिक है, तो अभी फिलहाल तो हमें सेनापतियों की जरूरत है। ठीक है। मतलब आपको हम ट्रेनिंग देंगे, लेकिन ट्रेनिंग के दौरान आपको आपके वेस्ट बंगाल के एटलीस्ट ये मालदा जो शहर है, मालदा के आपको 500 1000 दिव्यांगों को अगर जोड़ने की क्षमता आप में है, तरीके हम बताएंगे। हम्म।
अगर आप में वो क्षमता है और वो आप में कशिश है, वो एटीट्यूड आप में है काम को इस तरह देखने का, तो फिर आपका स्वागत रहेगा हमारे संवाद में, क्योंकि हमारा संवाद ये पूरे भारत देश के लिए है, ना कि महाराष्ट्र के लिए। समझ रहे? हाँ, समझ गया। तो क्या आपकी तैयारी है लोगों को जोड़ने की, दिव्यांगों को मदद करने की? दिव्यांग की जरूरत तो मुझे जोड़ने की तो बहुत इच्छा है, किंतु यहाँ हम्म। पर जो दिव्यांगो भाई है, उसमें सबको एंड्रॉयड मोबाइल नहीं है। यही सबसे बड़ा प्रॉब्लम है। मैं गया हूँ, ठीक है। थोड़ी थोड़ी जो है यंग जो जनरेशन के लिए है, उसके पास है, किंतु बहुत जो कुछ कुछ 75% के लिए अगर मोबाइल नहीं है उसके पास। एक सवाल का जवाब दीजिए मुझे आप। हाँ, बोलिए। मालदा हाँ, जिले में मालदा का। कितने हाँ, दिव्यांग होंगे? मालदा जिले में कितने, वो तो मुझे नहीं पता। तो है तो बहुत। बहुत कम मतलब, फिर भी 1 लाख, 2 लाख, 4 लाख, 50,000? हाँ, होगा। 20। हो गया 1 लाख? हाँ, हो गया। 1 लाख तो रहते ही है शहर और जिला हाँ, मिला हाँ, के। हाँ, होगा। कितने दिव्यांग? अब 1 लाख दिव्यांगों में कितने लोगों के पास एंड्रॉइड फोन होगा? अंदाजन मिनिमम तो 50,000 तो होना ही चाहिए। 50% तो होना चाहिए। हाँ, हाँ, 50% होना इतना चाहिए। तो मानते हो आप? हाँ, आजकल हाँ, हर कोई फेसबुक देखता है, रील देखता है, इंस्टाग्राम हाँ, देखता है। तो बस आपको 50,000 लोगों की तलाश करनी है फिलहाल तो। सही बात। आप बोले ना एंड्रॉइड फोन नहीं है, इसलिए मैंने हाँ, हाँ, आपको हाँ, तरीका बताया कि ये हम सोचते हैं वैसा। अगर 100 में से 50% लोगों के पास में एंड्रॉइड फोन है, तो उनको सर्च करो, और जिनके पास में नहीं है उनको सक्षम करो। सही आज बात। मेरे पास सुबह रोज फोन आते हैं मुझे, अभी भी फोन आ ही रहा है, ये देखिए। यहाँ पर मुझे लोग बोलते हैं कि मेरे पास एंड्रॉइड फोन नहीं है, तो मैं क्या बोलता हूँ, ठीक है सुबह 7:30 बजे फोन करो, या सही में एंड्रॉइड फोन नहीं है, तो फिर बात करके हम डिस्कस कर लेते। जूम मीटिंग पे वो ज्वाइन नहीं कर पाता, लेकिन जो ज्वाइन कर पाता है, जो डिजिटली सक्षम है, उसको तो सक्षम करेंगे ना हम। और जो नहीं कर पाता है उसको उसको मोटिवेट करेंगे कि भाई ठीक है आगे चल के करो करके। समझे क्या? हाँ, सही बात। विवेकानंद। हाँ, तो आपकी अगर ऐसी तैयारी होगी तो इंटरव्यू सेशन में आप बैठना, आप क्वालिफाइड तो मुझे लग रहे हो। बाकी फिर आगे का समझते हैं। मेरे जो गांव में है, छोटा जो गांव घोषपारा रांगामीठा, इसमें 3 ही विकलांग हैं, ठीक है, कोई हमारे बात पाड़ा नहीं, में। आपकी इच्छा अगर होगी तो 3 की जगह 3 लाख हो सकते हैं, बस हाँ, इच्छा हाँ, हो शक्ति सकता है। इम्पोर्टेंट है। मन में सक्षम होगा तो सब कुछ होगा। मन में चाहत चलो होगा ठीक तो। है, आपका समझ गया मैं आपको जॉब की तलाश में थे आप, तो आप बने रहो प्रोग्राम में, ठीक है। 9 बजे के बाद में सेशन चालू हाँ, हाँ, होगा। हाँ, ठीक है। ठीक है, ओके, धन्यवाद। चलो नेक्स्ट कौन है? हॅलो हॅलो हाँ बोलिए, टाकल खेड़े। सर मी 12 नोव्हेंबर 2025 ला शायद जॉईन झालेलो. हेलो। नहीं नहीं हेलो। है, आप 12 तारीख को नहीं है, दूसरी तारीख बताओ। सर माझ्या तर ते एकच तारीख लक्षात आहे, कारण त्यानंतर मी तुम्हाला माझी समस्या सांगितली होती की माझं रेल्वे दिव्यांगजन कार्ड बनत नाहीये. त्यानंतर तुम्ही मला नंबर दिला, त्यानंतर मेडिकलमध्ये टेस्ट करायला लावल्या. तर माझं कार्ड 19 नोव्हेंबरला बनून पण आलं सर, ते पण ऑनलाईन. आ गया ना? हो, हो. तर आता सर माझी एकच समस्या आहे, की माझा फेब्रुवारी पर्यंतचा जो महिना आहे, जो आपला संजय गांधीवाला असतो दिव्यांगवाला, तो बरोबर आलेला आहे आणि मार्च आणि एप्रिलचा महिना जो आहे तो आलेला नाही आहे. तर आणि मी सगळीकडे चेक केलं, आधार ऑथेंटिकेशन पण चेक केलं माझं. UDIDची KYC पण केलेली आहे. सगळं ओके असून सुद्धा महिना जो आहे तो आलेला नाहीये. कोण आलेलं?
बरं, मग तू ते रेल्वे कन्सेशन तुझं बनलं, मार्गदर्शन आपण हो केलं, हो त्याच्यानंतर कुठे गेला ट्रॅव्हल करायला? नाही गेलो तर कुठे नाही, पण माझं काम झालं. तुम्ही ज्या व्यक्तीचा नंबर दिला त्यांनी तर माझं काम लवकरात लवकर आणि योग्य मार्गदर्शन करून दिलं. मी त्या ऑफिसरचा नंबर दिला होता डायरेक्ट तुला. हो 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 दिला होता. म्हणून तर म्हटलं काम झालं तर मग कुठे ट्रॅव्हल केलं तू ट्रेनने? नाही ट्रॅव्हल तर कुठे नाही केलं, पण ऑनलाईन माझं कार्ड बनवून आता रेडी आहे. इन फ्युचर जर मला कुठे गरज पडली तर मी त्याचा वापर करू शकतो. कुठे राहते तू? नागपूरला? मी मोप्याला असतो, तहसील कडमेश्वर. मोपा माझं राहतं गाव आहे, तहसील कडमेश्वर पडते, जिल्हा नागपूर. ठीक आहे, मी तुझा रेकॉर्ड पुन्हा लिहून घेतो, पण याच्या पुढे लक्षात ठेवशील तो रेकॉर्ड. अच्छा अच्छा. तर सर तारीख 2 मे लक्षात ठेवशील. हो 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 किती नक्की. शिक्षण झालेलं आहे? माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे. आणि सर माझा जो 2 महिन्याचा ते जो पेन्शन असते ते आलेलं नाही आहे. माझे सगळे डॉक्युमेंट्स ओके आहे. मी तहसीलमध्ये पण जाऊन चेक केलं. आपली UDID ची पण KYC चेक केली. गुरुवारी ते येईल रे दादा. येणं सुरू झालेले आहे. सोमवार ते गुरुवारी येईल. हो पण सर मे महिन्याचा हप्ता मी अजून बाकी पण इतर लोकांच्या कंप्लेंट्स तहसीलमध्ये माझ्या अशा ऐकल्या आहे की जो नाही आला तो नाहीच आला. कोणाचा? बाकी पण लोक जे बाकी दिव्यांग लोक आहेत, आता मी समजा ब्लाइंड आहे, बाकी काही नाही हँडिकॅप वगैरे असतील त्यांचा. मी काय म्हटलं तुला, मार्च आणि एप्रिलचे पैसे येणाऱ्या सोमवार ते गुरुवार पर्यंत येण्याची शक्यता आहे. अच्छा. आणि सर मी युट्यूबवर वगैरे चेक केलं तर ते त्यांचं म्हणणं असं आहे, काही जण असे सांगतात बाहेर की ते दिव्यांगजन पोर्टल आहे त्यावर रजिस्ट्रेशन केलं आहे, त्यामुळे नाही आले. काही जण काही सांगतात, पण मी नेमकं त्यांच्या वेबसाईटवर जेव्हा स्टेटस चेक करतो तेव्हा पेंडिंग ॲट ऑफिस लेवल असं दाखवत आहे. पेंडिंग आहे ना तुझं, येऊन जाईल. हो पेंडिंग ॲट ऑफिस लेवल. पेंडिंग ॲट ऑफिस लेवल आहे, तर ते येऊन जाईल पैसे. आणि सर एक प्रश्न आणखीन होता की ते जो तुम्ही काल फॉर्म टाकलेला तो मी भरलेला घर बसल्या कामवाला, तर आता पुढे काय प्रोसेस आहे त्याची? 9 वाजता माहित पडेल. 9, 9:30ला माहित पडेल. आज मॅडम येणार आहे, ते सांगतील सगळं. ठीक आहे. अच्छा, म्हणजे त्या ग्रुपवर मीटिंग होईल का डबल? आज इथेच होईल. याच लिंकवर? हो, तू थांबून राहा, याच लिंकवर होईल. हीच मीटिंग कंटिन्यू होईल. अच्छा अच्छा. ठीक आहे. चला, हो हो धन्यवाद. बोला नेक्स्ट. अमोल सर मला बोलायचंय. हो, जॉबच्या संदर्भात असेल तर कोणी बोला नको. 9, 9:30ला इंटरव्ह्यू म्हणजे लाईनअप होईल. दुसरे विषय बोला. नमस्कार सर. तर हॅलो, मी मंदा सदावर्ते. हो हो. मला ते विचारायचं होतं सर की काल तुम्ही फॉर्म टाकलं होतं ना वर्क फ्रॉम होमचं, तर म्हटलं काय ह्याची प्रोसेस आहे, कसं करावं लागणार आहे, काय करावं लागणार आहे? 9:30ला माहित पडेल ताई. आता फक्त मला प्रश्न घेऊ दे. बाकी हे जे फॉर्मच्या विषयी काही असेल ते 9:30 वाजता बोलू आपण त्या विषयी. ठीक आहे. या फॉर्मच्या व्यतिरिक्त काही प्रश्न असेल ते प्रश्न विचारा. अमोल दादा सर मी ते बघा, UDID एक कार्ड मिनिट. पेन्शन नाही आली हा प्रश्न विचारू नको, आणि फॉर्मचा जो आहे तो प्रश्न विचारू नको. हे पेन्शनचे उत्तर हे आहे की पेन्शन यायला सुरुवात झालेली आहे आणि येणाऱ्या सोमवार ते गुरुवारी सर्वांचे पेन्शन येऊन जाण्याची पूर्ण शक्यता आहे, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर जे फॉर्म आहे, फॉर्मची ट्रेनिंग 9 वाजता मॅडम जॉईन करेल. 9:30 पासून ट्रेनिंग सुरू होईल, शॉर्टलिस्टिंग सुरू होईल. जे कॅन्डिडेट आम्हाला योग्य वाटतात त्यांना आम्ही पॅनलवरती घेऊ. जे सिरियस आहे, खरंच कर्तव्य दक्ष आहे आणि ज्यांना पैशाची किंमतही आहे, अशा कॅन्डिडेटची आम्ही 9:30 ते म्हणजे 9 वाजता सुरू होईल तो प्रोसेस. तर त्यामध्ये तेव्हा सगळे तो विषय बोलू. आता हे 2 विषय सोडून ज्यांचे विषय आहेत ते विषय बोला. सर मग ती प्रोसेस याच लिंकवर होईल ना?
आताच होईल. आता 8:30 वाजलेले आहे. मी आजच म्हणत आहे 9:30. अमोल हॅलो दादा सर. हॅलो थँक्यू. बोला दादा. हॅलो अमोल दादा अमोल सर मला बोलायचंय, मला संधी भेटेल का बोलायला? हॅलो सर. राहुल निखार बोला. हॅलो. सर ते श्रुती? त्यांची नावं येते सगळ्यांची. मी हॅलो सर. हॅलो. कोणासोबत? हॅलो सर. बोला माया शिवणकरजी बोला. हा, माझा हा मुलगा आहे. हा 10 वर्षापासून ऍक्सिडेंटमुळे डिसेबिलिटी आहे त्याला, अपंगत्व. याला 79 हे मिळालंय सर्टिफिकेट अपंगाचं. हॅलो सर. सर एक मिनिट म्यूट करताय सर. मला म्यूटची परमिशन भेटली तर बरं होईल. हॅलो. मी अनम्यूट करत आहे. मध्ये दुसरे. हॅलो सर. केलेला आहे. म्यूट प्रोसेस अप्लिकेशन अप्लाय करावं लागेल आता या ग्रुपवरती. हॅलो. हॅलो सर. बोला बोल ना ताई बोल. हा माझा मुलगा आहे म्हटलं, श्रीकांत. याला 10 वर्ष झाले ऍक्सिडेंट होऊन. याचा बाकी सगळं करू शकतो हा. ताई फक्त पहिल्यांदा जॉईन करत आहे का? हो, पहिल्यांदा करतो सर. मला डिटेल लिहू दे जरा एकदा. हं. मी जे विचारतो तेवढं सांगा, मग तुमचा विषय घेतो. मला माया शिवणकर. मुलाचं नाव श्रीकांत शिवणकर. श्रीकांत. श्रीकांत. श्रीकांत शिवणकर. हा श्रीकांत शालिक शिवणकर. हा. पर्सेंटेज किती आहे ताई? 79. 79 आहे. काय प्रकार आहे दिव्यांगांचा? अपघात झाला याचा ब्रेनचा. हा, अपघात झाला होता. हा, ब्रेनचाच झाला. आता काय लिहिलेलं आहे कार्ड वरती? आता तो सगळं काही रिकव्हर झाली, पण चालण्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे. नाही कार्ड वरती काय लिहिलेलं आहे? इंटेलेक्च्युअल 79 डिसेबिलिटी लिहिलेलं आहे. 79. 79 आहे, बरोबर आहे. पण त्याला हो. त्या बिमारी काय लिहिलेली आहे त्या UDID कार्ड वरती? त्याच्यावर लिहिलं आहे, ब्रेनच लिहिलं आहे सर. हो, काय लिहिलेलं पर्टिक्युलर शब्द सांगा ना मला. लोकोमोटर डिसेबिलिटी. लोकोमोटर. लोकोमोटर लिहिलेलं आहे. हो. आणि त्याच्या हालचालीवरून तर तो ID वाटत आहे. बरं ठीक आहे. दाखव बरं. श्रीकांत बोल जरा. बोल रे तू. नमस्कार. नमस्कार कर. नमस्कार. काय करतो श्रीकांत तो? काय करतो? सर्व्हिस करतो का? सर्व्हिस करतो? आधी सर्व्हिस करत होता सर. नाही ताई, त्याला बोलू द्या, काही हरकत नाही. जसा बोलेल तसा. बोल बोल. आधी 10 वर्ष केलेली आहे. हा, काय करत होता? हो का? वय किती आहे तुझं? वय 38. 38 आहे. शिक्षण किती झालेलं आहे? पॉलिटेक्निक. हा, पॉलिटेक्निक. पॉलिटेक्निक. हो. अच्छा अच्छा. केव्हा झाला तुझा ऍक्सिडेंट? नावाच्या कोणाला 10 वर्षामध्ये? 16 मध्ये 2016 मध्ये? ऐकू दे. 2016 मध्ये झाला का ऍक्सिडेंट? हो. कसा झाला ऍक्सिडेंट? मला काही माहिती आहे. ट्रकने झाला. चौकीने आला. चौकी मुलाला. अच्छा अच्छा. तू काय गाडी चालवत होता का? हो, बाईक चालवतो मी. टू व्हीलर चालवतो मी. ओके. चौकी मुलाला मला. आता काही करत नाही, घरी राहते ना तू आता सध्या? बरं, कुठून बोलताय? जिल्हा कोणता आहे? नागपूर हुडकेश्वर. अच्छा, नागपूरवरनच आहे का? दुबईला
बरं ठीक आहे. काय मोबाईल नंबर सांगा ताई? 88 काय आहे? 880 हा 880 5454 हा 031 54 031. बरं बरं. तुमच्याकडले काय करतात सर? माझ्याकडचे रिटायर झालेले MSCB ला होते. याच्या ऍक्सिडेंटच्याच अच्छा पूर्वी MSc. रिटायर झाले. हो का? बरं ठीक आहे. काय विषय आहे सांगा. विषय हा आहे की हा एवढं वर्ष करून याला चालण्याचा थोडा प्रॉब्लेम आहे. म्हणजे हा नाही का स्वतःहून चालत नाही. वाकरवर पण याचं बॅलेन्सिंग नाही आहे. बाकी सगळं समजते, बोलते, सगळं सांगतो. आणि लिहिण्याचं म्हणजे त्याचं ते ब्रेन पासून येतं, त्याचा हात काही चालत नाही. नाहीतर कॉम्प्युटर इंजिनिअर केले, पॉलिटेक्निक केलं आहे, सगळं समजतंय, आपल्याला सांगतो, इंग्लिशचं सगळं काही सांगतो. पण त्याचा हात चालत नाही. आणि चालण्याचा एवढी फिजिओथेरपी वगैरे केली तर त्याला बॅलेन्सिंग नाही आहे वाकरवर पण. बरं. काय विषय काय आहे? म्हणजे हे लक्षात आलं. काय म्हणायचं काय तुम्हाला? आम्हाला म्हणजे हेच आहे की याला मदत काय मिळू शकते. आणखी फिजिओथेरपी करू करू आम्ही त्याला आतापर्यंत चालून 10 दाखवा मला. चालून दाखवा जरा त्याला. चालून दाखवा. आता उतरावं लागेल दिवाणवरून. थांबा, चालून दाखवते. त्यावर उत्तर करू. हो, 1 मिनिट सर. कॅमेरा सरक खाली. दुसऱ्याला द्या. हो, तो वाकरवर चालतो पण आपल्याला पकडून राहावं लागते. बाकी कळते सगळं त्याला. समोर. आणि स्पीच हे झाली आणि त्याला त्याच्यामुळे हँडरायटिंग वगैरे करायला थोडं हे होते, करत नाही, एकत्रच वय नाही. किती आहे याचं? 38. त्याचं 38 वर्ष आहे. ठीक आहे. आणि 10 वर्ष असे चांगला जॉबला होता सर तो. हुंडाईमध्ये टीम लीडर होता. आता आम्हाला पण पेन्शन नाही आहे. आणि याला आतापर्यंत प्रमोद गिरीकडे खूप पैसे लावले. 70-80 लाख रुपये लागून गेले. आता आमच्या जो काही आहे नाही. फिजिओथेरपी वगैरे करू करू जा चालू. थांब, मी समोर. ये. येतं? दिसत आहे? हा. चल. असा चालतो हा. तरी त्याच्या सोबत राहावं लागते बॅलन्सिंग साठी त्याच्या पप्पा. ठीक आहे. आलं लक्षात. हा. समोर. तर आम्हाला काही मदत म्हणजे आता आम्ही करावं काय? उद्या संडे आहे. उद्याला या तुम्ही घेऊन. किती वाजेपर्यंत सर? 10 पर्यंत या. 10 पर्यंत. तेच ना लवकुश नगरला मानेवाड्याला? हो. तर तिथे सर कुठे आहे म्हणजे प्रॉपरली तुमचं? मोहन भाऊचं ऑफिस आहे ना? कशाचं? उदयनगर चौक पाहिलाय? हो, उदयनगर तुमचं ते बस स्टॉप जवळ लवकुश नगर हे बस बघितलं. लवकुश नगरचे जे बस स्टॉप आहे तिथून 4 बिल्डिंग पुढे यायचं. ते माही रेस्टॉरंट वगैरे आहे तिथे. अच्छा अच्छा. त्याच्या पुढे कॉर्नरचा बंगला, कॉर्नरचं मकान. अच्छा अच्छा. सांगतात ना कोणी पण विचारलं म्हणजे? कोणी सांगते. ते मोहन भाऊच्या ऑफिसला जर आले, मोहन मध्ये आमदार आपले त्यांच्या हो ऑफिसच्या हो. हा. तर त्यांच्या ऑफिस पासून 4-5 बिल्डिंग सोडून पुढे. बरं बरं, ठीक आहे सर, धन्यवाद. या हो. हॅलो सर. मंगला बंद. मारगुडे ताई बोल. हा हॅलो सर, मला हे विचारायचं होतं की मला दिसायचा प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही जो फॉर्म कॅमेरा ऑन करा. पाठवलेला तर त्यात हॅलो. माझ्याऐवजी माझा मुलगा करू शकेल का? 1 सेकंद ताई. हॅलो बोला. म्हटलं तुम्ही जो फॉर्म पाठवला. नमस्कार. सोमवार ते गुरुवार येऊ शकतात. म्हणजे परवा सोमवार आहे. सोमवार ते गुरुवार वाट बघा, ते येऊन जाईल तुम्ही. ठीक आहे. तारीख तुम्ही बघा यार, आता काय आहे तर. आजची तारीख 2 आहे. हा
पक्क म्हणजे आता माझ्या जर हातामध्ये पैसे राहिले असते तर मी तुम्हाला आत्ता टाकले असते. मला वरून जे शासनाकडून जे माहित होत आहे, मला माहित दिशा निर्देश, आता तसं तर 27 तारीख मला कन्फर्म सांगितली होती की 27 तारखेला येऊन जाईल. मग 27ची 28 तारखेला आले, नाही का? आता ते काही लोकांना 28 तारखेला आले, काही लोकांना येणं सुरू आहे. ज्यांचे आले नाही ते सोमवार ते गुरुवार येण्याची शक्यता आहे, दाट शक्यता आहे. तुमच्याच विषय नाही आहे तो, पूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांगांचा विषय आहे. म्हणून म्हटलं तुम्हाला जरा पुढाकार घ्या, फक्त पद घेतल्याने होत नाही. कुठे घेतला मला? तुम्हाला एखादा तुम्ही मला प्रोग्राम दिला तुमच्या शहरामध्ये, मला बोलवलं, अमोल भाऊ या 100 लोकांचा प्रोग्राम आहे, मी भाजपा आघाडीतर्फे. नाही नाही, मी काय म्हटलं दादा, ऐका, तुमची परिस्थिती मला सगळी माहित आहे, पण माझं काय म्हणणं आहे, परिस्थिती कितीही असली, एका नेता माणसानं, एका कर्तव्यदक्ष दिव्यांगांची मदत करण्याची जर जिम्मेदारी घेतली आहे तर मग त्याची ऍक्टिव्हिटी आपल्याला करावं लागेल ना. परत जर प्रॉब्लेम घेऊन बसून तर मग बाकीचे लोक तर ते तर मग प्रॉब्लेम गाठलेले आहे, बिचारी प्रॉब्लेम त्यांच्या भोवताल घुमलेली आहे. मग आपण स्वतःला कार्यकर्ता कसं म्हणू? हा, काही आर्थिक नियोजन नाही लागत. माझा एक फोन गेला की ग्रामपंचायत तुम्हाला पैसे देतील आर्थिक नियोजनचे, चहा पाण्याचा खर्च लागते. तुम्ही मला फोन तर करा, अमोल भाऊ 100 लोकांचे प्रोग्राम करायचे आहे, मी तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये सचिव सोबत बोलतो, ग्रामपंचायतचा हॉल राहतो, त्यांचं नियोजन राहते, त्यांचे हे राहते, चहा पाण्याचा खर्च ते करतात. तुम्ही इच्छा तर दाखवा. मग उद्याला या तुम्ही, रविवारी इकडे खाप्याला राहता ना तुम्ही, उद्याला या, संडेला मला भेट घ्या, मी तुम्हाला नियोजन सांगतो कसं करायचं, चिंता नाही करायची. या, भेटा फोनवर, वारंवार फोनवर आपल्याला आपण बोलणं करतो, पण मला भेटा आणि तुमची दिव्यांगांसाठी तळमळ दाखवा, म्हणजे खूप मजा येईल काम करण्यात, नाही का? मग बाकी मी आहे ना सगळ्या गोष्टीसाठी. अहो, घाबरायचं नाही आहे, आपण फुल हे करू. तुम्ही फक्त तुमची तळमळ असेल तर आपण जिथे नाही म्हटलं तिथे घुसू, काही विषय नाही, ठीक आहे? उद्याला या ना, पुढच्या रविवारी या. धन्यवाद. मी थोडं कार्यक्रमामध्ये आहे ना, सविस्तर बोललो असतो. सकाळी हा कार्यक्रम राहतो ना, चालेल, ठीक आहे. झूम कसं हॅलो सर. करायचं? हा, बोलताय काय आहे? बोलताय. हा, म्हटलं मला दिसायचा प्रॉब्लेम आहे सर, तर मग तुम्ही ते ऑनलाईन जॉबचं दिलं तर माझ्या ऐवजी मुलगा करू शकेल का? अगं ताई, कशाचा प्रॉब्लेम आहे त्याचा? नाही, माझं स्वतःच आहे, ब्लाइंडनेस आहे मला. अगं, तुला फोन मोबाईल चालवता येतो का? नाही, माझ्या ऐवजी मुलगा करू शकेल का? हो करू शकेल ना सर? हो. तेच म्हटलं, मग प्लीज मला गरज आहे जरा जॉबची. हो हो ताई. हा, तेच विचारायचं होतं मला. मग सर मी कुठे 9 राहताय वाजता तुम्ही? जॉईन होते. काय बोलता? कुठे राहते ताई? खोपोली, खोपोली, रायगड जिल्हा. रायगड जिल्हा. ताई, मी माहिती लिहितो, मला माहिती सांग जरा, ठीक आहे? एक मिनिट. हो हो, चालेल चालेल. मग नाव काय पूर्ण? मंगल मारगुडे. मंगल मारगुडे. हा, पर्सेंटेज किती आहे ताई? 90. 90. ब्लाइंड आहे पूर्ण? नाही, थोडस दिसतंय सर, बुरकं. हा, 90% म्हणजे असं दिसत असेल. हो, व्हिडिओ बुरकं ऑन कर ना दिसतंय. ताई एकदा. काय? व्हिडिओ ऑन कर ना. हा हा. हॅलो हा, बोला सर. ताई, केलं का ऑन? हा हा, ठीक आहे ताई. हो हो. हा ताई, जिल्हा सांगा तुमचा. रायगड. रायगड. तालुका ताई? खालापूर. खालापूर. हो हो. खालापूर. गावाचे नाव? खोपोली. खोपोली.
मोबाईल नंबर सांगता येईल? 810 बरं 429 बरं 11 बरं 36. वय किती आहे ताई तुझं? 46. शिक्षण? BA झालेलं आहे सर माझं. आता हाऊसवाईफ आहे का? हो हो. कोण कोण आहे घरी? मुलगा, हा मिस्टर आणि मुलगी आहे. बरं बरं. मिस्टर काय करतात ताई? एक कंपनीत जॉबला जातात. ठीक आहे. आणि मुलगा काय करतो? मुलगा किती वर्षाचा आहे? मुलगा 19 वर्षाचा आहे सर. 19? हा 19 हा पूर्ण झाले ना आता. हो 19 आता 20 लागेल सर. ठीक आहे. ठीक आहे ताई. आणि तुम्हाला कधीपासून आहे हे दिव्यांगत्व? मला सर आता 15 वर्ष झाले असतील, पण मग आता जास्त प्रॉब्लेम यायला लागले 5-6 वर्षापासून. काय झालंय म्हणजे 15 म्हणजे सुरुवातीला तुम्ही नॉर्मल होते का? आरपी होता आरपी सर मला. हम्म? रेटिना. अच्छा अच्छा रेटिना. हो. यांच्यासारखाच. बरं ठीक आहे ताई. ठीक आहे. हे लाईनअप राहतील मीटिंग, तेव्हा बोलू आपण त्या विषयावर. ओके चालेल बोला. सर. थँक्यू. हो नमस्कार, गुड मॉर्निंग. बोला, कोण बोलतंय? जिल्ह्यावरून. प्रशांत मोरे, तुम्ही कॅमेरा ऑन करा तुमचा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग ताई. हा मृणाल मुले, गुड मॉर्निंग. केला सर. गुड मॉर्निंग दादा. हा सर. सर काय विषय आहे प्रशांतजी? गुड मॉर्निंग. मला एक सांगायचं होतं सर. जॉब साठी सर मी काल अप्लाय केलेला होता सर. बनून राहा जॉब साठी. सांगतो थोड्या हॅलो. वेळात. जे जॉबचे त्यांचे 9:30 घेतले जाईल. सर तुम्ही जे हा मला सर माझ्या गावात मी एक वेळा मीटिंग घेता का सर? हॅलो होय. हॅलो. बोल बोल प्रशांत. हा सर आमच्या गावात 7-8 मुले आहेत अपंग, आणि त्यांना कुठला लाभ पण नाही मिळत आणि फंड पण नाही मिळत. हम्म. असा प्रॉब्लेम चालू आहे सर, कारण त्यांना तेवढ्या सुविधा पोहोचत नाही त्यांच्यापर्यंत. हम्म. आमचा जिल्हा वाशिम जिल्हा येते, तालुका मानवत. हम्म. काही मदत होईल का सर त्यांना? पहिल्यांदा जुळत आहे का? हा मी आजच जुळलेलो आहे सर. ठीक आहे. मी डिटेल घेतो, मला डिटेल सांग. ठीक आहे. हा चालते चालते. पर्सेंटेज किती आहे तुझे? माझे 75% आहे सर. काय प्रकार आहे? स्पायनल कॉर्ड इंजुरी. माझा ऍक्सिडेंट झालेला होता, मनके फ्रॅक्चर आहे माझे. हॅलो. ठीक आहे. कोण? ऍक्सिडेंट झाला होता. हा हा. मनके फ्रॅक्चर आहे का? 10 वर्ष झालेले आहेत सर. हा 10 वर्ष झाले, आज बेडवरच आहो मी. बरं. जिल्हा काय आहे? वाशिम जिल्हा येतो सर. आणि तहसील? तहसील तहसील काय आहे? मानोरा येते सर, मानोरा. मालोरा. हा मानोरा. आणि गावाचं नाव काय आहे? ढोनी. काय? ढोनी ढोनी धोनी. ढोनी. हा हा.
दोन्ही. अच्छा, शिक्षण किती झालं तुझं? माझं 10वी झालेलं आहे सर. 10वी झालेलं आहे. वय किती आहे? 32 आहे. 32 रनिंग. मोबाईल नंबर सांग. 9011 9011 9774 9774 21. 21. व्हेरी गुड. तुला काय प्रॉब्लेम आहे प्रशांत? गावामधले दिव्यांगांना जॉब नाही आहे किंवा गावामधल्या दिव्यांगांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होत, हा प्रश्न आहे का तुझा? हा हेच प्रॉब्लेम आहे सर. मला तरी आता 10 वर्ष झालेली आहे, पण त्यांना मुळातच काही नाही मिळत सर. आणि काही त्यांच्यापर्यंत सुविधा पण पोहोचत नाही ते. काही काहींना दिसत नाही, काही काहींना समजा चालता येत नाही, कोणाचा हात नाही आहे. तुझा व्यवसाय काय आहे? मी छोटूस पानपट्टी टाकलेली आहे सर. ठीक आहे, तुला सजेशन असं आहे प्रशांत. हा हॅलो, हा तुला असं सजेशन आहे की तू हा बोल सर. ते जे आहे गावामधले जेवढे लोक आहे त्या लोकांच्या समस्या लिहून एक छोटीशी अशी मीटिंग ऑर्गनाइज हो हो पाणथेल्या इथे तू जिथे बसलेला आहे तिथे सगळ्यांना बोलवून घे आणि बरं अशाच प्रकारे त्यांना हो हो त्यांना स्वतः सांगायला लाव. आपण प्रत्येकाच्या समस्यावरती काम करण्याचा प्रयत्न करू. बरं बरं चालते ना सर. येत्या मंगळवारी, जसं आज शनिवार आहे, येत्या मंगळवारी त्यांना तुझ्या दुकानाच्या इथे जी जागा आहे तिथे बोलवून घे आणि त्यांच्याशी बोलू हो आपण. आणि जे लोक बरं चालते करू सर. शकतात त्यांना झूम जॉईन करून घे. त्या बरं मदतीने आणि या मंचामधले जे सन्माननीय सदस्य आहेत त्यांच्या मदतीने आपण त्यांच्या समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न. चालते चालते सर. ठीक आहे प्रशांत? हा हा आणि फंड पण नाही मिळत सर त्यांना ग्रामपंचायतमधून. काय काय ग्रामपंचायतमधून फंड पण नाही दिला जात. फंड जातो, हा फंड तर दिला जातो. नाही देत नाहीत सर. म्हणून तर म्हटलं मी सगळ्यांच्या समस्या सांगा, त्यांना घेऊन या. आपण डायरेक्ट सचिव सोबत आणि तुमचे जे गावामधले जे मॅनेजमेंट पाहतात, सचिव, सरपंच, सचिव यांच्याशी बोलू आपण. असा कसा फंड नाही देत बघू. ठीक आहे, हॅलो. हा चालेल सर. केव्हा लावून देतो हॅलो. मीटिंग? मीटिंग नंबर स्कॅनर देता येत नाही. रेंज मध्ये हा बोला सर. ही आजची तारीख लक्षात ठेवशील आणि मला परवाला म्हणजे मंगळवारी जे तुझ्या गावामधले जे 8-10 लोक आहेत त्यांची मीटिंग घालून दे. त्यांचे व्यक्तिगत प्रॉब्लेम समजून आपण तेव्हाच्या तेव्हा ग्रामपंचायत मधून सचिवला फोन लावू आणि फंड हो हो करू आणि फंड तुरंत काढून घेऊ. चालते सर चालते. ठीक आहे. आणि त्यांना काही मदत पण करता सर. सगळं सगळं ते मला त्यांच्याशी बोलणं तर करून दे. तेच म्हटलं मंगळवारी त्यांना घेऊन ये सगळ्यांना ऑनलाईन. चालते सर सर. हा हा तुझ्या एकाच ग्रुप जागी मीटिंग करतो. व्हॉट्सअप ग्रुप आहे तुझा? हा तुझा व्हॉट्सअप ग्रुप आहे का? व्हॉट्सअप ग्रुप केला होता मॅडम त्या दिवशी मला करून दिलता, पण ते त्याच्याकडे मोबाईल नाही, कोणाकडे दिसत नाही म्हणून जॉईन नाही झाले सर तेवढे. काय नावाने आहे तुझा ग्रुप? माझे विकलांग म्हणून आहे. त्या ग्रुपमध्ये दिव्यांगांना जॉईन कर. चालते आणि चालते. पुढे पुढे वाढव. हो, ओके ओके, ठीक. चला, नेक्स्ट कोण बोलतोय? हॅलो हॅलो सर. हा नमस्कार, बोला.
बोला ना दादा, कोण बोलताय? मी बोलतो सर शिंदे. शिंदे जी, हा हा बोला ना. सर ते आपलं काम व्हायचं आहे सर, काम व्हायचंय, सर्टिफिकेटचं. मग कसं करायचं तर तुम्हीच सांगा ना. आता मी तर गेलतो, आता अकोला गेलतो, अमरावती गेलतो, ते साहेब तिथं आहे नाही, सीओ साहेब. नाही नाही, पूर्ण सांगा, असं नको बोला. आता काम व्हायचे म्हणजे कसं होते हे थोडस अर्ध वाटते, असं नको बोला. तुम्ही सांगा पूर्ण. पूर्ण म्हणजे मी अमरावतीला गेलो होतो ऑफिस मध्ये. ते सर काही आहे नाही, त्यांचा नंबर मागता, नंबर काही भेटला नाही. ते लोक म्हणे देत नाही म्हणे सरचा नंबर, आम्हाला अलाव नाही म्हणे नंबर देणं, असे म्हणाले ते. मी ठीक आहे बा म्हटलं. बस इथपर्यंत झालं. मग आता पुढे काय? पुढे काय करायचं तुम्ही सांग ना, आता काय करायचं. तुम्हाला सांगून चुकलेला हो ना, त्या साहेबांना भेटावं लागेल ना. आपण सगळेच प्रयत्न केले. तुम्ही अकोल्याला गेले, अकोल्यामधून तुमच्या अधिकाऱ्याशी बोललो आपण, मग त्यांनी सांगितलं की ते जे आहे डॉक्युमेंट तपासणीचं ऑफिस आहे. मग तुम्हाला आता मधून आता त्या ज्या ऑफिसर आहे त्या ऑफिसर चेकअप करेल, त्यांना आपण मल्टिपल डिसेबिलिटीसाठी बोलू आणि तुम्हाला ते पर्सेंटेज वाढवून देतील. पण आता ऑफिसर जर नाही भेटले तर ऑफिसरला भेटावं लागेल ना. पण त्याचा कन्फर्म नेम दे ना, केव्हा येते. नाही ना, आपण नाही कसं आहे शिंदे साहेब, तो जर माणूस सुट्टीवर गेला आहे तर तो किती दिवसासाठी सुट्टीवर आहे हे मला कसं माहिती आहे? तुमच्या क्षेत्रात तुम्हाला माहित पाहिजे. सुट्टीवर नाही आहे ते, सुट्टीवर नसेल, घरी असेल, पण मला कसं माहिती आहे? तुम्ही मला सांगा ना. तो जर काम नसेल करत तर मी इथून फोन लावू शकतो, पण तो अब्सेंट आहे, सुट्टीवर आहे, तर त्यासाठी होऊ शकते कधी बिझी असेल, मीटिंगला गेला असेल, तुमची भेट नाही झाली, तिथे जाऊन भेटा ना, बोला ना. तुम्ही मला काही क्लू द्याल तर मी त्या ऑफिसर सोबत सुद्धा बोलतो, जसं आपण अकोल्यामध्ये बोललो तसं त्यांच्याशी बोलतो. तो नाही म्हणत असेल तर तुम्हाला पर्सेंटेज मिळेल, पण थोडी तुम्हाला त्यांच्याशी भेटावं लागेल, तुम्हाला चेकअप करावं लागेल, स्वतःच्या दाखवावं लागेल त्यांना. मग बोलो, क्या बोल रहे थे मुजम्मिल भाई, बताइए इनको. म्यूट हो आप, म्यूट हो. हाँ करता हूँ. शिंदे साहब से कंटिन्यू बात चालू है मेरी, रात में भी बात हुई। उनको उस दिन मैं बोला कि एक दिन रुक जाओ तुम अमरावती, दूसरे दिन उसका इंतजार करते साहब का, अगर आ गया तो। जब तक उनसे मुलाकात नहीं होती तब तक इनका आगे का रास्ता अपने को मालूम नहीं पड़ता सर। बरोबर है ना, ऑफिसर से मुलाकात होंगी तभी तो पता चलेगा आगे क्या होगा. वही बोलना है उनको कि अब अमरावती में उनके रिश्तेदार है, इंतजार करो, एक दिन रुके नहीं हो उस दिन, अगर रुक जाते तो होता था। देखिए, आप इनका जो काम है, मुझे इनकी केस स्टडी से बाय हार्ट है, म्हणजे पाठांतर आहे. इनको 30% है, यहाँ से हमने उनको बोला है कि हो जाएगा, लेकिन उसके लिए जो प्रोसेस है वो तो पूरी करनी पड़ेगी. ऑफिसर से मिलना पड़ेगा, रुकना पड़ेगा. अगर ऑफिसर का नंबर होता तो अभी बात भी कर लेते थे अपन, है कि नहीं? बरोबर. शिंदे साहब मैं तुम्हारे टच में हूँ. और आप शिंदे साहब इनके मुजम्मिल भाई के टच में है ना, आप टेंशन क्यों लेते हो? काम होगा ना आपको. इतने साल जब आपका काम नहीं हुआ, अभी अपन काम करवा रहे हैं तो धीरज धरो, रखो. ऑफिसर मिल जाएगा तो फिर वो भी काम हो जाएगा. तो आगे का रास्ता निकलते अपन. हाँ, सिर्फ ऐसा मत, काम नहीं हुआ ये कैसा लगता है, अरे गलत लगता है. ऐसा बोलो की सर मी त्या ऑफिसरकडे गेलो होतो, पण तो होता, तो अभी वो आता उद्याला येईल तर मी त्याला जाऊन भेटतो. तो कैसा तसल्ली लगता है अपने को, भाई हाँ चलो कुछ तो भी लाइन अप है करके. लेकिन ये कैसा, मेरा काम नहीं हुआ, अरे ऑफिसर से मिली नहीं तो काम कैसे होगा? कोई ना. तो ऐसा रखो कि हमको भी खुशी हुए, हमको भी थोड़ा डिमोटिवेशन. बरोबर है ना. अरे अब 15 दिन से अपन तुम्हारे पिक्चर में है, कैसा कैसा करना है, क्या क्या करना, बिल्कुल टच में है. 2 महीने हो गए तुम्हारे लिए अमरावती यूट्यूब आ रहे, डॉक्टर से मिल रहे, लेकिन जो रास्ता बता रहे वो रास्ते पर अपन चलने को तो हो ना. जय श्री राम सर. जय श्री राम. बोला, कौन बोलते हैं? ज्ञान सिंह राजपूत बात कर रहा हूँ सर, अभी ज्वाइन हुआ. जय श्री राम. हेलो.
बोला शीतल मॅडम, नमस्कार. नमस्कार, गुड मॉर्निंग सर. सर त्या ताईंचा जो प्रॉब्लेम आहे तो पण माझा पण आहे सर, रेटिना. बर. आणि मला हे म्हणायचं, पेन्शनच्या तुम्ही म्हटलं की मागच्या महिन्याची पण येईल, पण नाही येत सर ते. आणि दरवर्षी अशी सरकार एक एक महिन्याची दिव्यांगाची पेन्शन खातं कसं होईल सर? दरवर्षी KYC ला जा, KYC ला जा. आणि कधी नको. कधी असे येऊन बसतात तिथं. मग कसं होईल सर त्यांचं? आता तर दिव्यांग नेता जो आहे एकदम मोठ्या पदावर जाऊन बसलेले आहे, आता तर दर महिन्याला फिक्स तारखेला पेन्शन यायलाच पाहिजे. आली सर, आता आता तर जे अनुभवी नेता आहेत दिव्यांगांचे, ते पक्षामध्ये आलेले आहे. पक्षामध्ये त्यांना पद मिळाले तर फिक्स तारखेला पगार यायलाच पाहिजे. आता एनी हाऊ पेन्शन 6,000 झालीच पाहिजे आणि फिक्स ऍटलीस्ट 6,000ला समजा 1 वर्ष लागेल तर चालेल, पण तारीखवर तर पैसा आता आलाच पाहिजे. आता तर पदही मिळालेलं आहे. आता मागच्या वेळेस सारखं झालं नाही पाहिजे. गुड मॉर्निंग. आता तर आता म्हणजे पॉवरच आलेला आहे ना. आता तर महिन्याला फिक्स तारखेला मिळालाच पाहिजे, कारण दिव्यांगांचे नेताच आता मोठ्या पदावर गेलेले आहे. सर, जे दिव्यांगांच्या मुलांसाठी शिक्षणासाठी काय मिळते का सर? टेम्पररी तसंही रद्दच होईल. मी पहिलेच सांगितलंय ते तर मी बोललेलो. ते काही क्रेडिट घेण्याची गरज नाहीये. कोणावरती अन्याय म्हणजे जो माणूस 25 वर्षापासून टेम्पररी आहे आणि त्याची तुम्ही पेन्शन बंद कराल, हे मजाक थोडी आहे. असं कसं पेन्शन बंद कराल? हे काही गोष्ट आहे नाही, हे तर रेग्युलर होणारच आहे. माझेही पत्र मी देवेंद्र भाऊला दिलेलं आहे OSDच्या मार्फत. ते तर काही मोठा विषय नाही आहे की टेम्पररी वाल्याची पेन्शन चालू होईल, तर ते तर करावंच लागेल त्यांना. असं कसं बंद करेल? ते 2 महिने बंद. सर, 1 ते 6 महिन्याची. हा विषय काय आहे? आता नेता जर पदावर गेलेले आहे तर महिन्याची फिक्स तारखेला ऍटलीस्ट पेन्शन आली पाहिजे. एवढं तर करू शकते. 6,000 होईल 2 वर्षांनी, काही प्रॉब्लेम नाही. 1 वर्षांनी होईल, पण तारीख तर फिक्स झाली पाहिजे आता. हा हा हॅलो सर. आणखी काय विचारायचं आहे? सुभाष सर, सुभाष सर क्या बोल रहे थे? हा जे आपलं ते टेम्पररी दिव्यांगाचं तर पेन्शन चालू केलंय, पण आपण अतुल साहेबांना पण एक निवेदन दिलं तर ते टेम्पररीच्या नोंदी तरी होती ते दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती. हो करून घेऊ. ते तर नक्की, ते आपणच करू. ते हो सर, म्हणजे आपण दिलं तर ते नोंद झालं तर मग टेम्पररी धारकांच्या त्या पोर्टलला हे पण होऊन जातील सर. ते करू. गुड मॉर्निंग सर. मला थोडं बोलायचं होतं. सर मगापासून बोलायचं, बोला. मलाच बोलायचं आहे ना सर. हॅलो, बोला ना, बोला. सर, दिव्यांगाच्या मुलांच्या शिक्षणासाठी काय शिष्यवृत्ती मिळते का म्हटलं सर? हॅलो, सुभाषजी सांगता त्याच्यावरती मिळते ना? मिळते सुभाषजी. असं ते 18 वर्षाच्या आतील असेल तर भेटतात, किंवा ते जर 10वी 12वीला बी असेल तर कॉलेजमधून पण भेटतात. नाही, 18 वर्षाच्या म्हणजे आता 5वीत आहे एक आणि एक 3रीतच आहे. आणि त्याला ते बालसंगोपन एक योजना आहे, ती चालू होती ना त्यांना. 2200 रुपये पेन्शन चालू होती त्यांना. ते कुठून करावी लागते? ते सर तुम्ही जर ऑनलाईन जर कोणी करत असेल त्यांच्याकडे गेलात, बालसंगोपनचा फॉर्म भेटतो. 18 वर्षाच्या आतील पाहिजेत पण, हा मॅडम. आहेत ना 5वीत. हा, तिथं तुम्ही ऑनलाईन करू शकतात ते. आणि जो खेळासाठी असतो कोटा राखीव दिव्यांगांसाठी, तो त्यांच्या मुलांसाठी पण असतो का सर? नाहीये, तो सेपरेट फक्त दिव्यांगांसाठीच असतो, मुलांसाठी त्यांच्या नाहीये. तर दिव्यांग असेल तर असू शकतो, दिव्यांग नसेल तर नाहीये. नाही, जर त्याची मम्मी पप्पा दिव्यांग असले तर मुलाचे? नाहीये. दिव्यांगांसाठी फक्त दिव्यांगांसाठी ते सेपरेट कोटा राहतो. आणि तो फॉर्म मिनी सेतू मध्ये मिळेल का हे याचा फॉर्म शिष्यवृत्तीचा? हो भेटतो. ऑनलाईनच भरावा लागतो का? हा, ऑनलाईनच भरावा. आणि त्याच्यासाठी डॉक्युमेंट्स मुलांचे बोनाफाईड वगैरे लागेल? हा, तिथे तुम्हाला गेल्याच्या नंतर ते सांगतात, तिथे ते करून देतात तुम्हाला. मुलगा 3रीत आहे आणि मुलगी 5वीत आहे, होईल ना?
हा हा होईल, काही नाही टेन्शन. ठीक आहे. हॅलो हॅलो हो. हॅलो हॅलो सर निमजे बोलतो. हॅलो सर निमजे बोलतो. हॅलो सर हॅलो बोला बोला नमस्कार. बोला ना बोला. हॅलो 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 बोला जी चेतन मेश्राम बोला. हॅलो हॅलो सर बोला ना चेतन मेश्राम बोला. सर हे आई अपंग आहेत डोळ्यांना नाही का, यांचे पगार ऑक्टोबर महिन्यापासून आजपर्यंत एकही नाही मिळाला, फक्त जानेवारी महिन्याचा मिळालेला आहे. बर कुठून बोलताय चेतन? लाखांदूर मडेघाट. मला थोडी माहिती लिहू दे मग सांगतो मी. हा हो चेतन मेश्राम. पर्सेंटेज किती आहे आईचे? 100% सर्टिफिकेट आहे सर. ब्लाइंड आहे? नाही, डिसॅबिलिटी, डोळ्यांना दिसत नाही सर. बर कुठला जिल्हा कुठला आहे? भंडारा. लाखांदूर. गावाचे नाव काय? मडेघाट. वय किती आहे आईचं? 45. मोबाईल नंबर सांगा. 8412 8412 8708 8708 45. बरं पेन्शन नाही येतं जानेवारी पासून? हो, ऑक्टोबर महिन्यापासून पेन्शनच नाही आली सर. फक्त जानेवारी महिन्याचा 1 महिना आलेला आहे, तेव्हापासून अजून आलेलाच नाही. बरं ते जे तहसीलमध्ये जाऊन केवायसी अपडेट हे केलेलं होतं सर सर्वच झालेलं आहे सर. दिव्यांग बायोमेट्रिक सहायता अपडेट, केवायसी अपडेट, आपला UDID केवायसी सर्वच अपडेट केलेलं आहे सर. बरं सर्टिफिकेट कधीची आहे? सर्टिफिकेट का सर? 1 मिनिट थांबा सर, सांगतो. सांग. 2017 मधली सर्टिफिकेट आहे सर. ठीक आहे, तर एक एक स्टेप सांगतो. आणि UDID कार्ड कधीचे आहे? UDID कार्ड का सर? हो, त्यावर काय तारीख आहे रिन्यूची? UDID कार्ड हा पण 2017चाच आहे सर, पण परमनंट आहे. ठीक आहे, दोन मार्ग सांगतो. सर्वात अगोदर हॅलो बोला ना सर. सर्वात आधी आईला घेऊन जा हॉस्पिटलला आणि हे जे सर्टिफिकेट आहे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट तिला रिन्यू करा ती तात्काळ. रिन्यू करावं लागेल का सर? हो. एक वेळ केलेली आहे सर. हा, एक वेळ केलेली आहे. अरे मी काय म्हटलं तुम्हाला, आता रिन्यू करा म्हटलं. 2017च्या तेव्हा सांगून पाहून राहिलो, विचार करून सांगत आहे. पहिला विषय रिन्यू करा. दुसरा विषय एक नंबर लिहा तुम्ही. नंबर लिहून का सर? 1 मिनिट. नंबर लिहा आता. सांगा सर. सुभाषजी नंबर सांगतो कसा सर. म्हणजे? हा सांगतो. नंबर लिहा. हा डबल हा घ्या. 77 57 77 57 82 86 86 86 हा 35 88 35 88. हा या नंबरवर फोन लावायचा आहे का सर?
हो, या नंबरवरती सुभाष भैया राहतील, यांना बोला 10:30 नंतर लावा, 10 10:30. आणि जर 10:30 नंतर फोन लावून 12 या नंतर लावा, 12 नंतर. 12 नंतर. हा, 12 नंतर फोन लावा आणि यांच्याकडून माहिती करून घ्या की कुठे तुमचे काम अडकलेले आहे, केवायसी प्रॉब्लेम मध्ये आहे की UDID प्रॉब्लेम आहे की सहायता पोर्टल प्रॉब्लेम आहे. हे सगळं क्लिअर असेल तर डॉक्युमेंट पहिले रिन्यू करा. पहिले रिन्यू करा लागेल का सर? अरे फोन करा आज अगोदर, डॉक्युमेंट रिन्यू पण करा आणि फोन पण करा, दोन्ही करा. हो. ठीक आहे. हो. तुम्ही काय सर नेमके बोलतो, बोलायचं होतं. हॅलो, नमस्कार सर. अमोल बोलतोय. ताई ताई नमस्कार. हे नंबर सेवन हॅलो सुभाष सर. बोला. आज करो आपको मैंने कल वो भेजा था अपना हा, UDID. थोडा टाइम नाही भेटला, संध्याकाळी टाकलं होतं, आज करून घेऊ. हेलो, क्योंकि पेंशन नहीं आया सर. एक 2-4 दिवसामध्ये येईल ना. सोमवार ते बुधवारच्या याच्यात पेन्शन येऊन जाईल. का दिला तू मामाला? बाहेर नाही आले तर? क्योंकि KYC वगैरह सब करके आया था मैं जिला से. सोमवार ते गुरुवार पर्यंत पेन्शन येऊन जाईल, टेन्शन घेऊ नका. हॅलो. हा म्हणलं आपलं ते मेडिकल म्हणलं का होईल? हॅलो. सुभाष सर, रुको जरा, सबर करो सर, बात कर रहे फोन पे. हॅलो सर. आता गिरतीन आले एवढे 70 लोक आहेत. हॅलो. हा बोला. सर बोला. हॅलो, अमोल सर, मला बोलायचं होतं. हा बोल ना, बोला मृणाल ताई, बोला. तर मी म्हटलं तुम्ही जे मला सुदवरे सरांचा नंबर दिला होता आणि KYC ते UDID लिंक साठी जे बोलले होते ते झालं सर. सोनवणे सरांचे खूप खूप धन्यवाद. अरे वाह 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 वाह, बहुत बढ़िया. व्हिडिओ ऑन करा तुम्ही. हा बोला, काय म्हणता सांगा. हॅलो अमोल सर. हॅलो अमोल सर. अमोल सर. हॅलो अमोल सर, मी गेडा बोलत आहे. हॅलो. अरे मित्रांनो, गेडा बोलत आहे कसं होईल. हॅलो. अरे अमोल सरांना पागल कराल का? अमोल सर झाले पागल आता. हॅलो. घ्या लागते आता. हॅलो. बोला. अमोल सर, मी गेडाम बोलत आहे. बोला. हॅलो. हनुमंत गेड बोलत आहे. हॅलो. बोला ना. हॅलो. अरे शांत राहा गेडाम साहेब, तुम्ही बोला. तुमचा म्यूट झाला, आता अनम्यूट करा स्वतःला. हो गेला.
हो सर, महत्वाचं असं आहे माझं महाराष्ट्र शासनाची माझी तक्रार आहे आणि सगळ्या विभागासाठी तक्रार आहे. जे पहिले बीएसएनएलचे फोन राहत होते डब्बेवाले आणि सगळ्या तुम्ही गुगल ऑफिसचेच नंबर देतात. सगळे मोबाईल आपल्या आपल्या देत नाही आपल्याला, तर काम कसे करावं यासाठी महाराष्ट्र शासनाला कळवावं लागते. तुम्ही कुठेही लावा, गुगलवर बोलला, तुम्ही गुगल सर्च केला, ऑफिसचा पूर्ण पत्ता येते, डिटेल पूर्ण येते. आणि ऑफिसचा तो 7 नंबर जुना जो नंबर येते 712 आणि त्या जिल्ह्याचा, त्याच्यावर बोलणंच होत नाही. आज मी 15 दिवस झाले माझ्या डिपार्टमेंट नागपूरच्या डिपार्टमेंटला फोन करतो तर कोणी उचलत नाही, त्या डब्बेवाला फोन. आज मला गव्हर्नमेंट कडून 1 लाख रुपये घ्यायचे आहेत 2004 पासून, पण मी कधी समस्या नाही म्हटली, मला त्यांना भेटायचं आहे. आणि एकदा माणूस रिटायरमेंट झालं, 10 वर्ष झाले मी रिटायर झाले. एक GR आला गव्हर्नमेंटचा 25 मध्ये, लोकांनी पैसे घेतले पण मला अजून कोणी नाही भेटले. मी अपंग जाऊ शकत नाही गोंदिया आणि आमगावला, गोरेगाव आणि आमगावला. ही स्थिती आहे, पण मी कधीही समस्या नाही. आणि ही सार्वजनिक समस्या सगळ्यांनाच येते. फोन लावा तर सगळ्यांचे वैयक्तिक नंबर येते, तर अधिकारी लोकांचे फोन कसे घ्यायचे हे माझं म्हणणं आहे. बरोबर आहे तुमचं म्हणणं. बरोबर आहे ना सर. माझं काय म्हणायचं आहे, मला 1 महिना झाला मी पत्रव्यवहार केलं, रजिस्टर एरिया करून कुठं मी स्वतःचे काम स्वतःच करतो. माझं हे म्हणायचं, अधिकारी लोक आपल्याला दाद द्या. तुम्ही म्हणता अधिकाऱ्याच्या इकडे जा, आता मीच तुम्हाला अधिकाऱ्याकडे घेऊन जाणार. मी भेटण्याची परवानगी मागितली आहे. का माझे जो ज्यांच्याकडे 6 जिल्ह्याचा कारभार आहे त्या साहेबाकडे घेऊन जा. पत्र टाकायला 10 दिवसा अगोदर तुमचंही नाव टाकलं का मी यांना घेऊन येतो. मीच बोलतो, ते माझे चांगले ओळखीचे साहेब आहे, पण मी कधी आपल्या कामासाठी नाही, लोकांच्या कामं झाले पाहिजे. आज मला 1 लाख रुपये घ्यायचे, लोकांनी घेऊन घेतले. ही ऑफिसची समस्या आहे, कामं झाले पाहिजे ना. मी पाहिला कधीच मी तंग करत नाही, मलाही सगळं. आणि ही एक मोठी समस्या आहे. तुम्ही गुगल सर्च करा, तुम्हाला त्या ऑफिसचं नाव टाका, तुम्हाला पूर्ण तो डब्याचा फोन नंबर आहे, कोणी घेत नाही. ही स्थिती आहे. फक्त 1-2 फक्त डिपार्टमेंट आहे, तुम्ही इथेही लावून पहा फोन, कुठेही लावा कॉर्पोरेशन घे. मी आज कमी 1.5 वर्ष 2 वर्षापासून प्रयत्न करतो, फोनच नाही उचलत. काय करणार आहे? म्हणून ही नितांत आवश्यकता आहे. माझं वैयक्तिक काम नाही आहे. बरं, मी बोलू आता. बोला सर. पक्का बोलू ना? हो बोला ना सर. हा, आता ऐका. फोन घे इथे. हो. 4 मेला मला साहेबांनी सांगितलेलं आहे की 4 किंवा 5 मेला गेडाम साहेबांना सायकल देतो. हो. आता सर्वात पहिली स्टेप आहे की गेडाम साहेबांची सायकल आली की गेडाम साहेबांनी बढिया पेढे आम्हाला द्यायचे. पेढे काय सर, तुम्हाला तुमच्या संस्थेला पेढे काय मोठी गोष्ट आहे सर. म्हणजे प्रेम. पहिलं ऐका, तर आता मला बोलू द्या म्हटलं तुम्ही. हो बोला बोला सर. 4, 5, 6 तारखेला हे कर, आपल्याला सायकल आली की आपण आपला सायकल आली की पहिला स्टेप सायकल घ्यायची, इथे खुश खबर द्यायची, सायकल मिळाली रे बाबा. दुसरा विषय मी जो हा विषय मांडलेला आहे हा खरंच महत्वाचा आहे. म्हणजे फोन नंबर दिलेले आहे, पण ते फोन नंबर स्विच ऑफ आहे. तर आता तुम्ही याच्यावरती एक पत्र तयार करा, आजपासूनच तयार करा. मी केलं ना. मी महाराष्ट्र शासनात पत्र 1 सोडून 2 वेळा दिलं, मुख्यमंत्र्याला दिलं, कोणी कारवाई करत नाही. माझ्याकडे रिसीट आहे त्याची. एवढ्या मोठ्या जागेवर जा नको. हे काम नागपुरातलं आहे. नागपुरातलं अगोदर आपण नागपुरातले सगळे फोन नंबर सुरू करू, नंतर पुढे वाढू. ठीक आहे ना. पहिले नागपूरचा विचार तसं चालेल ना सर. चालेल. हो ठीक आहे चालेल. तयार करा माझ्या नावाने. हो ठीक आहे. आणि की असा प्रॉब्लेम आहे, हे प्रॉब्लेम आहे. डिपार्टमेंटचे फोन नंबर कधी सुरू राहत नाही, मग ठेवले कशाला आहे? आम्ही कशी संपर्क करावा? आम्हाला ईमेल येत नाही, आम्ही असं आहोत. हे एक पत्र तुम्ही तुमच्यात करा. तुम्ही हुशार आहात, तुम्ही शासकीय कर्मचारी राहून चुकलेले आहे. पत्र तयार करा आणि पत्र घेऊन आपण साहेबांकडे, मी स्वतः तुम्हाला घेऊन जातो आणि आपल्यासोबत हे 25-50 आपले. ठीक आहे. आपण एक विषय ठेवा, काही विषय नाही. हा विषय नक्की मार्गी लावू, पक्क सांगतो मी तुम्हाला.
हो 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 नाही, माझी तेच इच्छा आहे. माझं कसं आहे, लोकांचे कामं झाले पाहिजे. कोणी गरीब परिस्थिती आहे ते फोन करते, ते डब्बेवाले फोन नाही घेते. माणूस ठेवला चपराशी ऋषीसाठी माणूस आहे, पगार घेते. आपल्याला काहीच मिळत नाही सर त्याच्यातून, उलट त्रास होऊन राहिला यार. काही हरकत नाही, आज मी आपण माल मी एक महिन्यापासून 15 पत्र तयार केले रजिस्ट्रेडी. मला मी पोस्टानेच पाठवले तशी पत्र. अर्ज पाठवला मी त्या दिवशी पोस्टानं. पत्र दाखवून काय देत जा. बोलत ठेवलं. मला दाखवून देत जा. हा? असं पत्र आहे, हे आहे, थोडं विचारून घेत चला. नाही तर पत्र आयुष्यभर आणि तुमच्या काही मान मिळणार नाही. बरोबर. मला नाही, माझ्याकडे सगळ्या ओशा आहेत सर. सगळे अगोदर रेकॉर्ड ओशा आहे सगळ्या माझ्याकडे. हा, ते सगळं बरोबर आहे, पण नाही, असे किती पत्र पाठवले जातात रोजचे. हो तुम्हाला मी बरोबर काय आहे सर. पत्र आहे ते मला दाखवत चला, कॉन्टेंट दाखवत चला, काय सब्जेक्ट लिहिला ते दाखवत चला. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे, धन्यवाद. मी आताच पाठवतो पत्र, कसं काय. हो. ठीक आहे सर निलंबन बोला ठीक सर. आहे. ऐकून घेतलं एवढंच फक्त माझी समस्या, काही नाही. बर अमोल सर, मला संदीप भेटेल का बोलायला? मला संधी पाहिजे बोलायला, संधी बोला. भेटेल का मला बोलायला? हा, बोला बोला, सांगा. बोलू का? सांगा, पूर्ण परिचय सांगा तुमचा. आवाज येतो का माझा? आवाज येत आहे, थोडा कमी येत आहे. बाकी सर्वांनी म्यूट करावे स्वतःला. वाघमारे बोलू का? नाही नाही, थांबा जरा, बोलू द्या. सर मी बोलू की नाही बोलू? अरे बोला ना, तुम्हीच आता ऑनलाईन आहे, बोला. हा, तर विषय असा आहे की एक आजीबाई आहे, तर त्या आजीबाई म्हणजे दिव्यांग आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही, बरोबर? तुम्ही पहिल्यांदा जॉईन करत आहे का? हा बोला. पहिल्यांदा जॉईन त्यांचा करताय? म्हणजे त्यांचा प्रॉपर्टीचा विषय आहे. प्रॉपर्टीचा विषय आहे. त्यांचं जे जसं वडिलोपार्जित संपत्ती असल्यामुळे त्यांच्या जे चुलते आहे, त्यांनी हक्क सोड न करता डायरेक्ट त्यांच्या फायदे, त्यांना कुठलीही कल्पना नसताना किंवा फक्त ते काय म्हणतो आपण जे ठोक्यानं देतो किंवा बटायनं जे काय असेल XYZ, म्हणजे ते त्यांना पैसे आणून द्यायचे, बरोबर आहे. पण यांनी काय केलंय, त्यांच्या मुलाच्या नावावर केलंय. यांचा हिस्सा न सोडता हिस्सा न सोडता आवाज येत नाही तुमचा. फोन हँग झालेला आहे बहुतेक, इंटरनेट प्रॉब्लेम. आवाज येतो का? बोला. विषय असा आहे की एक आजीबाई आहे, त्यांचं शेत आहे, बरोबर आहे. वडिलोपार्जित असल्यामुळे का नियमाप्रमाणे मला ते सांगा. आज रोजी जमीन त्यांच्या ताब्यात आहे. ताब्यात असल्यामुळे एसडीएमनी त्यांचा जो अर्ज आहे अपील केलेलं होतं, अपील नामंजूर करण्यात आलाय की बा 28 वर्षाखाली तुम्ही काय केलंय. कारण की त्या आजीबाईला कोणत्याच प्रकारची पूर्वकल्पना न होती आणि प्लस मध्ये त्या कुठं शकत नाही, म्हणजे त्या दिव्यांग झालेल्या आहेत त्याच्यामुळे त्या कुठं शकत नाही. त्यांना मूल कोणीच नाही. 2 मुली आहेत, मुलीचे लग्न झालेले आहेत, त्या एकट्याच. तर त्यांचे जे चुलते म्हणजे त्यांना काय समजा XY जे काय शेती करून त्यांना पैसे आणून द्यायचे बटाईन, तर त्यांच्या सोबत म्हणजे धोकाधडी झाल्या म्हणतात ते चालते, फसवणूक केलेली आहे. फोन करा मला, मी सांगतो उत्तर. चालेल, हॅलो. ठीक आहे. किती वाजता कॉल करायचा? आता लगेच. हा, कॉल किती वाजता करायचा? हो, आता लगेच करा. बरं ठीक आहे. बरं लगेच. नंबर लिहा माझा.
सर बोलू का? हेलो. हाँ. अरे दीदी, यहाँ पर 60 लोग जुड़े हुए, आप क्या बात कर रहे हैं इतने सब? आप ज्वाइन करो ना, आप आधी कहाँ पर हो आप तो? हाँ, तो फिर 9:30 बजे के बात होंगी ना, सुबह 7:30 बजे से थोड़ी बात है वो. सर वो प्रॉपर्टी वाली. हाँ फिर. अरे दीदी, आपको हम देखेंगे नहीं कि आप करने के लायक हो कि नहीं हो. यही तो प्रॉब्लम है. अरे जो जॉब करना है हमको, उसको जॉब देना है. वो जॉब कर सकता है नहीं कर सकता है, ये कैसे पता चलेगा? मुझे बताओ आप. उससे मिलना पड़ेगा, देखना पड़ेगा, उससे चर्चा करनी पड़ेगी. अरे तो उसके लिए पहले समझना तो चाहिए ना हमको भी. आप 7:30 बजे, 8 बजे जुड़िए, क्या दिक्कत है? अभी जुड़िए. जुड़िए ना, अभी 9:30 बजे जुड़िए, कोई दिक्कत नहीं है. जी जी जी. हॅलो सर. हॅलो. हाँ, तुमचा फोन आहे ना? हाँ, एक मिनिट. हाँ, एक मिनिट थांबा. मी तुम्हाला मार्ग सांगतो, 1 मिनिट थांबा. वो निकाल के लगा के मैंने खुद निकाला था. मैंने खुद निकाला. कितने लोग हैं? सर 1 मिनिट बोलायचं. किधर से पता चला? कैसे ओपन करते? बोला. हॅलो. हा हॅलो. सर ज्ञानेश्वर पाटील बोलतोय. पाटील साहेब बोला. नमस्कार. नमस्कार सर, मी पहिल्यांदा आलो. अरे वा वा. थांबा, मी पूर्ण माहिती लिहून घेतो एकदा. हॅलो. हाँ, आताच तर बोलली का तू ते ऑनलाईन? बोल ना, बोल. हाँ हाँ. हो 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 हो, करता येईल का? येऊ दे ना ताई, येऊ दे. मला ते पाठव, ते वधूवर परिचय मेळाव्याचे पूर्ण डिटेल पाठव मला. हा. बोला. पाटील साहेब सांगा, पूर्ण नाव तुमचं? ज्ञानेश्वर नारायण पाटील.
कुठनं बोलतो? हा सर, मी पुण्याहून बोलतोय. पुणे, proper पुणे. वडगाव मावळ पुणे. तहसील काय आहे? तहसील मावळ तालुका आहे सर. आणि गाव? वडगाव. वडगाव वडगाव. किती पर्सेंटेज आहे तुमचे स्वतःचे आहे का दिव्यांगत्व? 86% आहे आणि लोकोमीटर डिसेबिलिटी. तुमचं आहे का? तुम्ही आहे का? हो, माझं आहे स्वतःच. मोबाईल नंबर सांगा. हो, मी 7756 बरं. 975905. 77 56 77 97 77 56 97 97 5905. वय किती आहे तुमचं? 36. आणि काय जॉब करता? सर, मी आता सध्या तर घरीच आहे. माझा ऍक्सिडेंट झाला होता, दोन्ही पाय गेलेले आहेत. कधी झाला होता ऍक्सिडेंट? एक 1.5 वर्ष झालं सर. अगोदर तुम्ही नॉर्मल होते काय? हो, नॉर्मल होतो. खूप फरक पडत असेल ना नॉर्मल आयुष्य आणि आताच्या आयुष्यामध्ये? फरक तर खूप पडतो सर. म्हणजे घरातून बाहेर जाता येत नाही, काही नाही. आणि प्रॉब्लेम खूप हे सर, खूप प्रॉब्लेम येत आहेत. आणि मला हे तुम्ही जॉबचं सांगितलं तर ते जॉबचं पण करायचं आहे. आणि सर, ते रेशन कार्ड जरुरी आहे का ते पेन्शन चालू करण्यासाठी? हो. ते म्हणजे माझं प्रॉपर गाव जे आहे ना, जळगाव आहे. बर. हा, तर मग मी तर राहायला आहे. माझं डॉक्युमेंट वगैरे आहे इकडचं जे आहे ते तुमच्या नेटचा प्रॉब्लेम येऊन राहिला. बहुतेक डेटा संपला की काय बघा. नाही सर, डेटा तर काही नेटवर्कचा असेल, असणार प्रॉब्लेम काहीतरी. हा, बोला. हॅलो हॅलो सर. व्हॉट्सअपवर हाय पाठवा आता पाठवली. हॅलो. तुम्हाला राशन कार्ड करावं लागेल साधा. ते राशन कार्ड करून घ्या तुम्ही. इकडचं करून घेऊ का सर? हो, राशन कार्ड करा आणि मग पेन्शनला अप्लाय करा. ठीक आहे, ठीक आहे सर. सर, मला काही असलं माहिती करता तर कोल्हापूरला आमची एक नंबर लिहून घ्या तुम्ही. हा, सांगा सर. सागरजी तुम्ही आहे का? नंबर द्या यांना. पुण्याच्या जवळपास आहे हे. पुणे मधले आहे. सागर सर. सर, मला पण बोलायचं होतं. हो ताई, एक मिनिट. सागर सर आहे का तुम्ही? हा, बोला सर. हा, यांना नंबर द्या. पुण्याला आहे हे, जवळ आहे तुमचं. 99 99 75 75 87 87 66 66 09 09. दादा तुम्ही काही तुम्हाला अडचण आली ना पेपरमध्ये वगैरे, पेपर करतात, यांना फोन करून घ्यायचं. हे सागरजी आहेत, कोल्हापूर इचलकरंजी. पूर्ण मार्गदर्शन करतील तुम्हाला वेळोवेळी आणि सटीक मार्गदर्शन करेल. ठीक आहे सर. यांच्या संपर्कात राहा. सोबत हे तुम्हाला काही सांगतील डेव्हलपमेंट विषयी, तेही तुम्ही समजून घ्या जरा. हो. आणि सर, ते जॉबचं 9:30 वाजता चालू होणार आहे ना? होईल. जॉबसाठी. होईल. धन्यवाद सर. बोला ताई, काय म्हणते का?
सर मला ते एप्रिलचा पगार पण नाही आलाय आणि दुसरा प्रश्न म्हणजे की माझी जी केस चालू आहे जे पेमेंटची ते वाशिम जिल्ह्यामधली आहे तर ती मला इकडे पुण्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायची होती तर त्याच्यासाठी प्रोसेस काय असतं? आता तुम्ही पुण्याला राहता का? हा पुण्याला राहते मी तर पूर्ण माझे जे हा, पूर्ण सगळे डॉक्युमेंट वाशिम जिल्हा पूर्ण नाव सांगता येईल तुझं? मंदा प्रभाकर इंगोले. पर्सेंटेज किती आहे? 60% सर. काय प्रकार? लो विजन मधून. प्रॉपर कुठे, जिल्हा कुठला आहे? पुणा हवेली तालुका. आणि विलेज? लोणी काळभोर. लोणी? काळभोर ग्रामपंचायत आहे. हॅलो सर, मला पण बोलायचं आहे. शिक्षण किती आहे तुझं? माझं BA झालं सर. वय? वय 42. हॅलो. मोबाईल नंबर सांगते. 9175 बरं. 48 48 7114 7 114. बर. सागर सर? हॅलो. हा तर हॅलो सर सागर सर? हा बोला ना. हे पुण्याला असतात. हा तर तुम्ही या नंबर लिहून घ्या ताई यांच्या. नंबर लिहून घेऊ का? 99 एक मिनिट सर मी लिहून घेते. हा दादा नंबर लिहून घे ना एक. एक मिनिट सर. दादा नंबर लिह बरं एवढा. हा सांगा सर. हॅलो. 99 99 75 75 87 87 66 66 09. 09. ठीक आहे सर. हा घेतला मी नंबर लिहून. तुमचा नंबर मला द्या, मी पुण्याच्या ग्रुपमध्ये करतो तुम्हाला. हा विवेक पण आहे, विवेक पण मदत करेल. हो हो माझा नंबर सांगू का? हो सांगा. 91 91 थांबा एक मिनिट थांबा, मला मीटिंग चालू असताना लिहिता येत नाही. नाहीतर मी व्हॉट्सअप नंबर देतो तुम्हाला. अरे विवेक बोला सर. सध्या सागर भैयाचा नंबर दिलेला आहे, त्यांना करू दे काम. तुझी मदत लागली तर घेऊ आपण. हो सागर सर आहेत माझ्या ग्रुपमध्ये. सागर सर आहेत, त्यांना आपण केलेलं आहे. काही राहिलं तर तुझी मदत घेऊ. आता सध्या त्यांना करू दे. चालेल सर. हो, काय हरकत नाही. तुम्ही या सरांशी बोलून घ्या. तुमचं हे पेन्शनचं जे काम आहे, मार्गदर्शन तुम्हाला तिथून मिळून जाईल. आता 9:30 वाजलेले आहे, त्यामुळे आपल्याला नेक्स्ट क्लास सुरू करायचे. ठीक आहे? बरं ठीक आहे सर. सागर भैयाला 12:30 नंतर फोन करा. ओके सर. चालेल सर. सर निमजे बोलतो, बोलायचं होतं. हॅलो. आता आपण समस्या जी आहे उद्याला घेऊ. 9:30 वाजलेले आहे. मंगळवारी घेऊ सकाळी 7:30ला. विनंती आहे की सगळ्यांनी 7:30ला जॉईन करावे. मंगळवार सकाळी 7:30 वाजता. हो. काय म्हणतात दत्तात्रय भाऊ? नमस्कार सर. नमस्कार. सर आमच्या माजलगाव तहसील मधले ना बऱ्याच जणांच्या पगारी झालेल्या नाहीत. चालू महिन्याच्या, गेल्या महिन्याच्या झालेल्या नाहीत. काही जणांना पडलेत. हो. तर सगळं डॉक्युमेंट्स ती सगळं व्हेरीफाय केलेलं आहे. UDID कार्ड दिलेले आहेत, हयातनामा दिलेला आहे, तरी पण बऱ्याच जणांच्या पगारी पडलेल्या नाहीत सर. बघा आता पेंडिंग दाखवत आहे का तिथे पोर्टल वरती? हो. हा तर मग ते होऊन जाईल. हे अपलोड करणं सुरू आहे, त्या अनुषंगाने पेमेंट टाकणे सुरू आहे. ते सोमवार ते गुरुवार वाट बघा.
बरं. ठीक ठीक है भाऊ? हो सर, ठीक है. ठीक है, चलें. सर कुछ बात करना चाहता हूँ विवेकानंद. अभी नहीं, अभी नहीं, अभी रुको जरा 1 मिनट, अभी कोई 2 मिनट रुकना, मुझे क्लोजिंग करनी है. 2 मिनट के बाद बात कर. ठीक है सर. हॅलो. अभी शांत रहिए. 2 मिनट, 2 मिनट सिर्फ. सर मैं 2 आवाज मिनट येतोय का सबसे सर? बात कर रहा हूँ. 2 मिनट रुकिए. नमस्कार. आज का ये दिव्यांग जन संवाद कार्यक्रम 244 नंबर का दिव्यांग जन संवाद कार्यक्रम का था, जो रोज सुबह 7:30 बजे मंगलवार से शनिवार होता है. मुझे जो भी दिव्यांग भाई बहन और इस समाज के कर्तव्य दक्ष नागरिक देख रहे हैं, ये कार्यक्रम आपको YouTube पर भी देखने को मिलेगा, जैसा ये पूरा कार्यक्रम हुआ वैसा. और ये कार्यक्रम जो है ये फेसबुक पर 1 महीने तक लाइव भी रहेगा. अतः आपसे विनंती है कि यदि आपके परिसर में, आपके जान पहचान में यदि कोई दिव्यांग भाई बहन है, तो आप उनको हमारे इस कार्यक्रम के बारे में बता सकते हैं. आप देख सकते हैं यहाँ पर महाराष्ट्र के अलग अलग जिलों से मेरे दिव्यांग भाई बहन यहाँ पर जुड़े हुए हैं. मेरे मार्गदर्शक यहाँ पर जुड़े हुए हैं, सदस्य यहाँ पर जुड़े हुए हैं. दिव्यांग क्षेत्र में, ये आवाज बंद कर. दिव्यांग क्षेत्र में कार्य करने की रुचि रखने वाले दिव्यांग भाई बहन यहाँ पर जुड़े हुए हैं. अतः आपका भी कर्तव्य है कि दिव्यांग समाज को सक्षमीकरण, दिव्यांग समाज के लिए आपकी भी कोशिश रहनी चाहिए. सिर्फ कार्यक्रम देखने से इस समाज का सक्षमीकरण नहीं हो पाएगा. तो उनकी समस्याओं पे सॉल्यूशन, मार्गदर्शन देकर उनके कामों का निवारण करने से दिव्यांगों को तसल्ली और कॉन्फिडेंस आएगा. अतः फेसबुक के लाइव पर जितने भी मेरे दिव्यांग भाई बहन इस कार्यक्रम को देख रहे हैं, हजारों की संख्या में ये कार्यक्रम देखा जाता है. तो आपसे विनंती है कि सिर्फ देखिए मत. तो इस कार्यक्रम को आप शेयर कर सकते हैं. ये वीडियो आप शेयर करिए. आप जिस शहर में रहते हैं उस शहर में इस वीडियो को शेयर करिए, इस लिंक को शेयर करिए. मान के चलिए कि आप सोलापुर से वाशिम से, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली, चंद्रपुर, भंडारा, गोंदिया, ठाणे, नई मुंबई, उप मुंबई, पुणे, रायगढ़, सिंधुदुर्ग. जिस शहर से आप है उस शहर के ग्रुप पर इस लिंक को आप शेयर करिए. आपका एक शेयर भी किसी दिव्यांगों की मदद कर सकता है, ये भी समझिए. काफी दिव्यांग मुझे बोलते हैं कि मैं क्या कर सकता हूँ. और एक शेयर तो कर सकते हो. एक शेयर से ये विषय कि कोई दिव्यांग दूसरा देखेगा और हो सकता है उससे रिलेटेड सवाल अगर किसी दिव्यांग भाई ने इस मंच पर अगर उठाए होंगे तो उसको इसका जवाब मिल जाएगा. इसीलिए आप कर सकते हैं, लेकिन आपकी इच्छा शक्ति होनी बहुत जरूरी है. अभी मुझे थोड़ी देर पहले एक बहन ने फोन किया, 7:30 बजे से का जॉब का बताने वाले थे, जबकि उनको समझाया गया. तो ऐसी उतावड़पना मत करिए. हमारे हाथ में कोई जॉब देने की चाबी नहीं है, या गुरु किल्ली नहीं है, या कोई मंत्र नहीं है. हम एक प्राइवेट व्यक्ति है जो ना किसी पद पर है ना कोई पावर में है. हम अपने स्व इच्छा से इस कार्यक्रम को चला रहे हैं, कुछ मार्गदर्शक के बैनर में, अंडर में, और यहाँ उपस्थित सभी दिव्यांग भाई बहन उनके उपस्थिति में. अतः आपका काम बनता है कि सिर्फ सुने ना, तो एक्शन लीजिए. इस प्रोग्राम को शेयर कीजिए, हर ग्रुप में शेयर कीजिए, इसकी कॉपी करिए, लिंक शेयर करिए, ताकि ज्यादा से ज्यादा दिव्यांग इस प्रोग्राम को सुन सके. और इसमें जो अनुभवी मार्गदर्शक है, वो अनुभवी मार्गदर्शन जो करते हैं, उसके कारण किसी दिव्यांग के जीवन में सकारात्मक परिवर्तन आएगा. मुझे काफी दिव्यांग भाई बहन टकराते हैं. हम उनको ये बात बताते हैं कि कार्यक्रम को जुड़ने से आपका कॉन्फिडेंस भी बढ़ेगा, क्योंकि इतने बड़ी संख्या में दिव्यांग मित्र यहाँ जुड़ते हैं. हर कोई अपनी समस्या बताता है.
किसी को लगता है कि भगवान ने मेरे पे अत्याचार किया है, मेरे जीवन में ऐसा क्यों हुआ है, लेकिन जब आप इस मंच से जुड़ते हो, ऐसे भयंकर भयंकर दिव्यांग यहाँ दिखते हैं, उनके जीवन में कुछ भी नहीं है, लेकिन उनके पास भी जीने की आशा है। आपका आपका जीवन उनसे बेहतर है। तो ऐसे लोगों के जीवन में कॉन्फिडेंस प्रोग्राम को आप शेयर कीजिए। आपका इस प्रोग्राम को देखने के लिए बहुत बहुत शुक्रिया। ये प्रोग्राम फिर से आने वाले मंगलवार को रहेगा। आज की तारीख है 2 मई 2026। आज का संवाद था 244 नंबर का। 244 दिनों से ये संवाद चल रहा है, और इस संवाद में जितने भी लोग मुझे यहाँ पर बड़ी संख्या में जुड़ते हैं, मैं उनका तहे दिल से शुक्रिया व्यक्त करता हूँ। जो रोज जुड़ते हैं, सबको मार्गदर्शन करते हैं, अपना 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 समय दिव्यांगों सेवा में देते हैं। प्रोग्राम को जुड़ना, उसमें लोगों को मार्गदर्शन करना, उनकी समस्याएं समझना, लिखना, ये भी किसी काम से कम नहीं है, ये भी एक काम। यहाँ पर मैं आपको बात करना चाहूँगा, मैं बताना चाहूँगा यहाँ पर कि हमारे साथ में हमेशा गेडाम साहेब, हनुमान जी गेडाम साहेब, रघुनाथ जी वाघ, प्रमोद जी राउत, अमोल जी पावड़े, प्रमोद जी सेलोकर, विवेक जी, सागर जी कोल्हापुर से, शीतलदाई नेरकर, गीता उपाध्ये, पांडुरंग जी गंगुडे, अजय भाऊ शाहू, ओमकार भैया, ज्ञानेश्वर जी, सुमित, समृत, हाँ सर, आहे ऐकतोय। दिनेश जी अलसापुरे, रूपा जी, खास हमारे काफी अनुभवी मार्गदर्शक, मेरे बड़े भाई, मेरे मित्र, और राजापति जादव भाऊ, रेखाताई बंसोड़, सुषमा जी राठौड़, नामदेव जी कुंडके, विपिन जी भोमले, और भी काफी, पुष्पेंद्र जो बहुत सेवा देता है, रोज सुबह 7:30 7 बजे उठकर इस कार्यालय में आता है, आप लोगों के फोन उठाता है। पुष्पेंद्र, सुनील जी ठाकरे, निवृत्ति जी गोसावी, अंकित जी श्रीवास्तव, और भी काफी, मनोहर पटले, काफी यहाँ पर ऐसे नाम हैं जो निःशुल्क, किसी भी शुल्क न लेते हुए, सुभाष खास तौर से जो भीड़ से है, सुभाष जी आपके सारे ऑनलाइन के काम करते हैं। नेवाले जो चंद्रपुर से है, आपके ऑनलाइन के काम करते हैं। ये तमाम, ये वो लोग हैं जो आपके लिए लड़ाई लड़ रहे हैं दिव्यांग समाज की जाने अनजाने में। आपका काम बनता है इन लोगों को सपोर्ट करे, इन लोगों का हौसला बढ़ाए, इस विषय को हर जगह शेयर करे, हर लिंक को इसमें शेयर करें। मुजम्मिल भाई अमरावती से जुड़ते हैं, गोकुल भाई अमरावती से जुड़ते हैं, मुलानी जी अमरावती से जुड़ते हैं। बहुत सारे दिव्यांग भाई बहन हैं जो हमें मार्गदर्शन करते हैं, रोज जुड़ते हैं और अपना टाइम इस कार्यक्रम को देते हैं। आप सभी का मैं दिल से धन्यवाद करता हूँ, और इसी तरह इस कार्यक्रम में जुड़ते रहिए और दिव्यांग सेवा में अपना योगदान दीजिए, और ज़्यादा से ज़्यादा इस कार्यक्रम का प्रचार प्रसार पूरे देश भर में करिए, ताकि आने वाले 1 साल में ये जो कार्यक्रम है, ये कार्यक्रम नहीं न रहते हुए क्रांति बन जाए, एक क्रांति बन जाए, ऐसी क्रांति कि अगर हमने कोई आवाज भी उठाया तो हमारा आवाज दबाया ना जाए, हमारे आवाज को बुलंद आवाज करके हमारी हर बात को सीरियस लेकर हमारी जो अर्जित किया है वो मंजूर किया जाए। रघुनाथ जी वाघ, अमोल जी पावड़े, आप सभी का धन्यवाद। मंगलवार को मिलते हैं सुबह 7:30 बजे। ये जो कार्यक्रम लाइव चल रहा है, इसको आप अपने फेसबुक पेज से शेयर कीजिए, आपके ग्रुप में शेयर कीजिए, अपने शहर में शेयर कीजिए, ताकि उस शहर का नेतृत्व आप संभाल रहे हैं ये सिद्ध हो जाए, उस तहसील का नेतृत्व आप संभाल रहे हैं ये सिद्ध हो जाए, उस गांव का नेतृत्व आप संभाल रहे हैं ये सिद्ध हो जाए। क्योंकि सिर्फ प्रोग्राम में हमें जुड़ना नहीं है, तो हमें नेतृत्व भी लेना है। बहुत बहुत शुक्रिया सभी का इस कार्यक्रम को देखने के लिए। अभी मैं ये लाइव बंद करवा रहा हूँ।
बाकी का जो इंटरव्यू का कार्यक्रम है वो आगे रहेगा। छोटा सा उपक्रम हमने चालू किया है, डिजिटल मार्केटिंग क्या है और डिजिटल मार्केटिंग से किस तरह रोजगार आपको मिल सकता है। घर में बैठे हुए आप 1500 रुपए से लेकर महीने के 10,000 रुपए तक कैसे कमा सकते हो, ये उपाय योजना हमने हमारे तरफ से दिव्यांगजन संवाद फाउंडेशन की ओर से एक छोटी सी पहल की हुई है। इस प्रोग्राम को हमारे जैसे और भी काफी कार्यकर्ता है इस भारत देश में, वो देख रहे होंगे, वो भी हमें कॉपी कॉपी करके ऐसा ही उपक्रम उनकी संस्था में चालू कर सकते हैं। अगर आपकी इच्छा दिव्यांगों के प्रति समर्पित आप सही में है तो आप जरूर ये कार्य करेंगे। आप सभी को आज के लिए जय हिंद, जय महाराष्ट्र, जय दिव्यांग, नमस्कार। जय श्री